दुसरा की जो गुप्त साम्राज्यामध्ये येतोय की भारतामध्ये जे अनेक महान साम्राज्य येऊन गेली त्यापैकी गुप्त साम्राज्य होतं आणि मग चंद्रगुप्त पहिला, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त दुसरा 375 ते 415 या वर्षात त्याने राज्य केलंय. आणि या भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो की साहित्य, कला सगळ्याला सुबत्ता आलेली होती. चंद्रगुप्ताचं सोन्याचं नाणं आपल्याला दिसतंय की अगदी शुद्ध सोन्याची नाणी लोक चिल्लरसारखी वापरायची, एवढी सुबत्ता होती. आणि हा जो चंद्रगुप्त दुसरा होता याने विक्रमादित्य पदवी धारण केली होती. हा शकारी होता, शकांचा याने पराभव केला होता. आणि याचे दरबारी कालिदास नक्की असावे असं आपल्याला दिसतंय, कारण कालिदासांच्या साहित्यामध्ये आपल्याला गुप्त काळाचं वर्णन आढळतं की अगदी स्वार्थिक सुबत्ता. कालिदासांच्या साहित्यात कुठे दुष्काळ पडला नाही, परचक्र येत नाही, लोकांचे गरीब येत वगैरे असं येत नाहीये. हे सगळं गुप्त काळाचं वर्णन आहे, कारण गुप्त काळ अत्यंत समृद्धीचा काळ आहे. आणि आपल्याला असं कंपॅरिझन पण करता येते. उदाहरणार्थ मेघदूतात पण ते उदाहरण येतं किंवा रघुवंशात पण उदाहरण येतं की उज्जैनीमध्ये इतके सोने नाणे असे रस्त्यावर विकलेले असायचे. आपण भाजी घ्यायला जसं दुकानात जातो तसे हिरे माणकं अशी टोपल्या भरून रस्त्यात बसलेली असायची, एवढी समृद्धी होती. तर आपल्याला वाटेल ही कवी कल्पना आहे, पण फाहियान हा जो चीनी प्रवासी भारतात आला होता त्याने हे वर्णन केले की उज्जैनीमध्ये खरंच जिथे भाज्या म्हणजे रस्त्यावर असतात तिथे सोने माणकं विकलं जायचं. किंवा रघुवंशामध्ये असा उल्लेख येतो की सगळे व्यापारी म्हणतात की रघुराजाच्या राज्यामध्ये आम्ही एवढे सुखी आहोत की दऱ्या खोऱ्यांमध्ये पण आम्ही आमचा जो व्यापाराचा जिन्नस आहे त्या अगदी घराच्या अंगणात न्याव्या तशा नेतो. याचा अर्थ दरोडेखोरांपासून आम्हाला त्रास होत नाही, चोरांपासून त्रास होत नाही. तर फाहियांनी पण हेच निरीक्षण नोंदवले की गुप्त साम्राज्य सीमेपर्यंत येईपर्यंत मी लुटलो गेलो होतो. गुप्त साम्राज्य सीमेत आल्यानंतर मात्र मला एकदाही चोरी झाली नाही किंवा डाका पडला नाही, अत्यंत सिक्युअर असं वातावरण होतं. तर जे जे वर्णन आपल्याला कालिदासांच्या साहित्यात वेगवेगळ्या ठिकाणी आढळतं ते सगळं वर्णन कुठेतरी परकीय प्रवासी असतील किंवा जे पुरातत्व पुरावे सापडतात त्यावरून आपल्याला तो गुप्त काळ कळतो. त्यामुळे इसवी सनच्या 4थ्या शतकाच्या शेवटी आणि 5व्या शतकाच्या सुरुवातीला कालिदास कधीतरी आले असावेत असं आपल्याला दिसतं. आणि मग त्यांच्या साहित्याच्या बाबतीत पण अनेक मतभेद आहेत. 30-40 काव्य कालिदासांच्या नावावर खपवले जातात की हे कालिदासाचं, हे कालिदासाचं, हे कालिदासाचं. पण ही 7 साहित्य नक्की आहेत की जी कालिदासांची आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये 2 महाकाव्य आहेत, कुमार संभव आणि रघुवंश, 2 खंडकाव्य आहेत, ऋतुसंहार, मेघदूत, आणि ती नाटकं त्यांनी लिहिली आहेत, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशी आणि अभिज्ञान शाकुंतलम. हे नक्की कालिदासांचं आहे, याच्यावर कालिदासांचा एक छाप आपल्याला दिसतो. त्यात पण मग कुमार संभव थोडं लवकर लिहिलेलं असेल, मेघदूत थोडं शेवटी लिहिलंय, कारण त्यांच्या ती एक मॅच्युरिटी दिसते ती त्या प्रत्येक काव्यात वेगवेगळी दिसते. आणि मग हे कधी कधी लिहिलेलं असावं. आता हा जो चंद्रगुप्त दुसरा आहे याची जी मुलगी होती प्रभावती गुप्ता तिचा विवाह वाकाटकांशी झाला. वाकाटकांचं महाराष्ट्रामध्ये राज्य होतं, त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी त्याने विक्रमोर्वशी हे काव्य लिहिलं असावं. चंद्रगुप्ताला जेव्हा मुलगा झाला कुमारगुप्त त्याच्या जन्माच्या वेळी त्याने कुमार संभव हे काव्य लिहिलेलं असावं असं आपल्याला दिसतंय. आणि जो रघु वंशामध्ये रघु राजाचा पराक्रम आहे तो चंद्रगुप्ताने जो दिग्विजय केलेला आहे त्याच्याशी एक्झॅक्टली मॅच होतो, कुठे कुठे तो कसा कसा गेला. त्यामुळे हे नक्कीच कालिदासाचं असं आपल्याला दिसतं. यातलं ऋतुसंहार या खंडकाव्यामध्ये 6 ऋतूंचं वर्णन आहे. म्हणजे 2 खंडकाव्य कालिदासाचे, ऋतुसंहार आणि मेघदूत, यांचे विशेष काय आहे तर समजा एखाद्या निसर्गाचा जर अभ्यास करायचा, रिसर्च करायचा तर 2 पद्धतीने करता येईल की एखाद्या ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडात होणारे बदल, म्हणजे स्पेस तीच ठेवली, टाइमलाईन बदलल्या. दुसरी एक मेथड आहे की टाइम तोच ठेवलाय, स्पेसेस बदलल्या. तर हे 2 कालिदासाचे रिसर्च पेपर म्हणता येईल. ऋतुसंहार मध्ये एकाच ठिकाणी 6 ऋतूंमध्ये काय फरक पडतोय, जलावर काय पडतोय, झाडांवर काय पडतोय, असं 6 ऋतूंचं आहे. आणि मेघदूतामध्ये एकाच ऋतूमध्ये एका पर्टिक्युलर टाइम झोन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय फरक पडतात, म्हणजे विंध्यापासून हिमालयापर्यंत पावसाळ्यात काय फरक पडतात हे त्यांनी या 2 काव्यात दाखवले. कुमार संभव मध्ये कार्तिकेयाची जन्माची कथा आहे, तारकासुर उन्मत्त होतो, मग शिवपार्वती विवाह, रतिलीला, शंकराचा विवाह, कुमार कार्तिकेयाचा जन्म वगैरे वगैरे. रघुवंशामध्ये रघु सगळ्या राजांचे चरित्र आहे, दिलीपापासून अगदी रामांपर्यंत. 3 नाटकं त्याची अत्यंत प्रसिद्ध आहे. मालविका अग्निमित्र हे जसं म्हटलं की ऐतिहासिक कॅरेक्टरवर आधारित आहे. अग्निमित्र आणि मालविका यांची प्रेमकथा. विक्रमोर्वशी, पुरुरव आणि उर्वशीची जी महाभारतातली कथा होती ती कालिदासाने अधिक फिरवली आहे. आणि सगळ्यात प्रसिद्ध नाटक म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम, की शकुंतला आणि दुष्यंतची महाभारतातली जी कथा आहे ती कालिदासाने इतकी सुंदर फुलवली आहे की ते पण जर्मन कवी जो गोथे तो आधी नाचायला लागला होता. या नाटकामध्ये निसर्गच एक पात्र आहे असं आपल्याला दिसतंय, किंवा अगदी म्हणजे सगळ्या रसांचा परिपोष काव्यात झालेला दिसतोय. अशी ही 7 नक्कीच कालिदासाची साहित्यकृती असं आपण म्हणू शकतो. आणि मग याच्या या साहित्यामधूनच आपल्याला कालिदासाविषयीचे सगळं जे त्याचं चारित्र्याविषयी किंवा सगळी जी अनुमानं आहेत ती अशी निवडून काढावी लागतात, कारण त्यांनी स्वतःहून काही केलेली नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला दिसतंय की तो अडाणी निरक्षर नव्हता, एका ब्राह्मण कुळात त्याचा जन्म झालेला होता. कारण वेदांचे उदात्त अनुदात्त स्वरांविषयी त्याला माहितीये, अग्निहोत्र आदी याज्ञिक क्रियांविषयी त्याला माहितीये.
गुरुकुलात त्याचं शिक्षण झालं असलं पाहिजे, कारण रघुवंशामध्ये जिथे जिथे आश्रमांचे वर्णन येतात तितके तपशीलवार असतात की कुठून धूर निघतोय, कुठले धान्य मृग खाता आहेत. तर नक्कीच एखाद्या आश्रमात त्याचं शिक्षण झालं असलं पाहिजे. तो वेदशास्त्र पारंगत असलं पाहिजे, कारण वेद विद्येविषयी त्याला माहिती आहे, पुराणांचा त्याचा अभ्यास आहे, वेगवेगळ्या तत्वज्ञानाच्या पद्धती त्याने अभ्यास केलेला आहे. उपनिषदांचा आणि दर्शनशास्त्राचा त्याचा अत्यंत गाढा अभ्यास आहे असं दिसतंय. 10 दर्शनशास्त्र जे आहेत 6, तर योगशास्त्राविषयी तो लिहितो, सांख्यांविषयी तो लिहितो, धार्मिक प्रवृत्तीचा तो असला पाहिजे, कारण त्याने सगळ्या साहित्यात कुठेतरी पूजा करणारे, धार्मिक करणारे असं दिसतं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालिदास या नावावरून असं वाटतं की तो काली मातेचा भक्त आहे, तर मुळात असं नाहीये. कारण तसं जर असतं तर सगळ्या साहित्यात कुठेतरी काली असायला हवी होती, त्याचा अर्थही साहित्य कृतींमध्ये काली एकदाही येत नाही. मग तो कोणाचा भक्त आहे तर कालीनः दास, काळांच्या काळ महाकाळ शिवाचा तो भक्त आहे, आणि त्याच्या साहित्यात वारंवार शिव येतात. म्हणजे त्या मेघदूत हे शृंगार काव्य, त्यात पण त्या उज्जैनीला जो शंकराची पूजा वगैरे करतो तर तो शिवभक्त आहे. त्याचे जे 3ही नाटकं आहेत त्या नाटकांची सुरुवात जी मंगलाचरण आहे शिवांना समर्पित केलेली आहेत, तर अत्यंत प्रखाट अशा शिवभक्त असला पाहिजे हे असं आपल्याला दिसतं. आणि अत्यंत तो कुटुंबवत्सल असलं पाहिजे. म्हणजे कालिदासांविषयी नेहमी तेच रंगेले आणि असं गुलछबू माणूस असं प्रवृत्ती आहे, पण अत्यंत कुटुंबवत्सल माणूस की त्याचा विवाह झालाय, धर्मपत्नी आहे, कारण तो स्त्रियांविषयी अत्यंत सुंदर उद्गार काढतो. त्याला स्वतःला मुलं असली पाहिजे, कारण विक्रमोर्वशीमध्येच असं म्हटलं, दुष्यंतच्या तोंडून कालिदास म्हणतो की ज्यांची कपडे मळत नाही, मुलांना कडेवर घेऊन त्यांच्या मळका पायांमध्ये ज्यांचे कपडे मळत नाही ते अत्यंत दुर्भाग्यजीव म्हटले पाहिजे. मुलं खेळतात ते आणि त्यांच्या चिखलामुळे तुमचे कपडे मळाले तर तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात, त्यावर त्याला मुलं बाळ असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो एका मुलीचा बाप असला पाहिजे, कारण विक्रम अभिज्ञानमध्ये कण्वांच्या तोंडून त्यांनी जी शकुंतलेची पाठवणी केली आहे ती एक वधूपिताच करू शकतो, एवढी ती आर्ततेने केलेली आहे. त्यामुळे नक्कीच त्यांना एक लेख असावी जी पाठवणी केल्यानंतर त्यांनी शाकुंतल लिहिलं असावं असं आपल्याला दिसतंय. अत्यंत कुटुंबवत्सल, धार्मिक प्रवृत्तीचे, भारतीय संस्कृतीला मानणारे, तत्वज्ञान मानणारे असं त्यांचा सगळा अभ्यास आपल्याला दिसतोय. आणि मग त्यांच्या साहित्यातनं आपल्याला त्यांचा व्यासंग कळतो. म्हणजे जरी तरी शृंगार आणि अमुक धमुक असलं तरी आपल्याला असं कळतंय की त्यांच्या साहित्यात वेद वाङ्मयांचे उल्लेख येतात, वेदांचे उदात्त नवदत्त स्वरांचे उल्लेख येतात, पुराण कथा येतात की शकुंतलाची कथा असेल, पुरुरुवाची कथा असेल, पुराणांमधून येते. त्यांना अशी छोट्या छोट्या पुराण कथा नक्कीच माहिती आहेत. तत्वज्ञान आपल्याला कळतं, सांख्य, योग, अनेक योगासनांचे उल्लेख येतात, वैशेषिक दर्शनातल्या काही गोष्टींचा उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये येतो. अर्थशास्त्र, राजाने राजकारण कसं करावं हे आपल्याला दिसतं, रघुवंशात वारंवार ते दिसतं. एक उदाहरण म्हणून की जसा सूर्य किरणांनी समुद्रातलं पाणी शोषून घेतो पण दशपटीने वर्षाव करतो, तसं राजाने कर असा घ्यावा पण दशपटीने द्यावा. म्हणजे टॅक्स सिस्टीम कशी असावी हे जे कौटिल्याचा विचार होता तोच आपल्याला याच्या साहित्यामध्ये पण दिसतो. आणि त्यामुळे त्या काळात कोणी असं टॅक्स स्लॅब पाडून रडत नसावेत, कारण नक्कीच अर्थशास्त्राचा खूप चांगला अभ्यास असावा. आयुर्वेदाचा अभ्यास दिसतोय, कामशास्त्राचा अभ्यास दिसतोय, कामशास्त्राच्या अनेक संकल्पना त्यांनी वापरलेल्या दिसतोय. आयुर्वेदाचा आहे, व्याकरणाचा त्याचा अभ्यास आहे आपल्याला दिसतोय, चित्रकलेचा त्याचा अभ्यास आहे असं दिसतंय, कारण चित्रकलेचा अभ्यास असल्याशिवाय रेखाचित्रच काढता येणार. म्हणजे मेघदूतामध्ये निसर्ग चित्र इतकं सुंदर काढलेलं आहे की जणू एखाद्या चित्रकाराने एका ब्रशच्या स्ट्रोक्स मध्ये ते काढावं असं आपल्याला दिसतंय. भूगोलाचा त्याचा अभ्यास आहे की मेघदूत हे भौगोलिक काव्य झालं तर कुठल्या ठिकाणी काय आहे, हिमालय कुठे आहे, अमुक कुठे आहे, तमुक कुठे आहे, सगळं भौगोलिक दृष्ट्या त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. खगोलशास्त्राचा त्याचा अत्यंत अभ्यास आहे असं दिसतं, आणि फक्त वरवरचा अभ्यास नाही तर दांडगा अभ्यास असं दिसतंय. म्हणजे मागच्या वर्षी मी एक कालिदासाचं खगोलशास्त्र या विषयावर 1 तासाचं व्याख्यान घेतलं होतं, एवढा सगळा उल्लेख आढळला. उदाहरणार्थ त्याच्या साहित्यामध्ये आपल्याला असा उल्लेख आढळतो की चंद्र आणि वेगवेगळ्या ताऱ्यांचे चंद्र पिधान करतो, ऑपल्टेशन्स करतं, त्याची उदाहरणं येतात. धूमकेतूचा उल्लेख त्या साहित्यात आढळतो की तारकासुर जो धूमकेतूच्या रूपाने येतो आहे असं आपल्याला दिसतं. अनेक नक्षत्रांचे उल्लेख येतात. मिल्की वेचा जो पट्टा आपल्याला दिसतो आपल्या गॅलेक्सीचा तो त्यांनी म्हटलेला आहे की आकाशगंगेचा पट्टा. त्यानंतर रघुवंशामध्ये सीतेवर जो आरोप आहे तर तो कसा आहे तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्र जसा काळवंटो तशी हे सीते तू या कलंकामुळे काळवंटीत. मुळात तू पवित्रच आहे, जे चंद्रग्रहण हे पृथ्वीची सावली पडल्यामुळे चंद्राला ग्रहण लागतं तशी ते सीतेवरचं ते डाग आहे, त्याला चंद्रग्रहणाची शास्त्रीय माहिती आहे असं आपल्याला दिसतं. आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा उल्लेख म्हणजे शाकुंतल मध्ये येतो उपरागांते शशीन समुद्रता रोहिणी योगम, की तो दुष्यंत शकुंतलेला म्हणतो की नुकत्याच चंद्रग्रहणात सुटलेल्या चंद्राचा रोहिणीशी संयोग व्हावा तशी शापातनं सुटलेल्या तू मला प्राप्त झाली आहे. तर थोडक्यात एक लुनार इक्लिप्स झालं होतं आणि त्यानंतर अल्जेब्रान म्हणजे रोहिणी याचा तारा याला चंद्राने झाकलं होतं. तर काही रिसर्च पेपर असं सांगतात की खरंच असं 8 नोव्हेंबर 542 मध्ये असं झालेली घटना आहे की जेव्हा चंद्राच्या ग्रहणात सुटल्यानंतर
चंद्राने रोहिणी ताऱ्याचं पिधान केलं असेल, जे उज्जैनीच्या लॅटिट्यूडवर दिसलेलं आहे, तर कदाचित नक्कीच हे चंद्रग्रहण कालिदासाने पाहिलं असलं पाहिजे, कारण त्याशिवाय असा उल्लेख करता येत नाही. अशा अनेक खगोलीय घटना आपल्याला सापडतात, त्याचा व्यासंग आपल्याला याच्यातनं कळतो. आणि मग कालिदासाविषयी आपण किंवा त्याच्या साहित्याविषयी आपण काय सांगू शकतो, तर विद्वत्ता आणि रसिकतेचा अत्यंत संगम त्याच्या साहित्यात दिसतो, की विद्वान बरेच जर वृक्ष असतात आणि जे रसिक असतात ते गोष्टी वेल्हाळ असतात किंवा असं भावत जातात, तर विद्वत्ता आणि रसिकता यांचे खूप छान मनोज्ञ संगम त्याच्या साहित्यात आपल्याला दिसतो. शृंगार आणि करुण हे रस त्याच्या साहित्यात वारंवार येतात. समया उचितात बऱ्याच वीररस येतो, हास्यरस सुद्धा येतो, पण शृंगार आणि करुण हे त्याचे अत्यंत काय आवडते रस आहे म्हणूया. रीतीशास्त्राप्रमाणे किंवा संस्कृत साहित्याच्या नियमांप्रमाणे वैदर्थी रीती त्याची येते. त्याच्या साहित्यामध्ये दीर्घ समास येत नाही, जे पुढे बाणभट्ट इतर साहित्यिकांमध्ये येतात, की खूप मोठीच्या मोठी वाक्य, म्हणजे पॅराग्राफ भरून एकच वाक्य असं तो करत नाही. सोपी सोपी वाक्य, छोटी छोटी वाक्य, कठोर वर्ण त्याच्या साहित्यामध्ये येत नाही. अनेक अलंकार तो वापरतो, उपमा अलंकार अत्यंत वारंवार वापरतो, त्यामुळे उपमा कालिदासस्य असं वारंवार म्हटलं जातं. आणि प्रत्येक व्यक्तीचे मार्मिक स्वभाव चित्रण तो करतो, की दुष्यंत असेल, शकुंतला असेल, अग्निमित्र असेल, यांचे छान असे व्यक्तिमत्व तो उभारतो आणि मग ते सगळं नाटक पुढे जातं. जिवंत निसर्ग चित्रण, म्हणजे कालिदास अत्यंत निसर्गप्रेमी असावा. अगदी लाईव्ह असं आपण टीव्हीवर एखादा निसर्ग बघतो आहोत तसं काहीच त्याच्या साहित्यात होतं की काय असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे शाकुंतलमध्ये निसर्ग एक कॅरेक्टर आहे, इतपत सजीव निसर्ग त्याने रेखाटलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या सगळ्या साहित्यात आपल्याला काहीतरी फिलॉसॉफिकल थेरी दिसते, एक आध्यात्मिक अधिष्ठान आहे असं दिसतं. आणि वरवर दिसताना ते काव्य दिसतंय की जे शृंगारिक आहे, निसर्ग काव्य आहे, नाटक आहे, अमुक आहे. पण समजा आपण एखादं चित्र असेल आणि त्या चित्रावर छान असे रंग आहेत, चमकी बिमकी सगळं टाकले, फुंकीने आपण चमकी उडून लावली, पाण्याने आपण रंग धुवून काढले, फक्त पेन्सिलचे स्ट्रोक्स दिसतात, ते खोडरबरने तेही खोडून काढले तर फक्त शुभ्र पांढरा पट उरतो. तसं याच्या साहित्यातनं जर आपण शृंगार काढला, अलंकार काढले आणि फक्त एक तो अध्यात्माचा पांढरा पट उठेल. कारण त्याच्या साहित्यात एक कन्सेप्ट वारंवार येते की काहीतरी शाप आहे, काहीतरी हरवलं आणि ते परत मिळते. म्हणजे मालविका अग्निमित्रमध्ये मालविकेला अज्ञातवासात जावं लागतं आणि तिची दासी जेव्हा परत येते तेव्हा ओळख पडते की विदर्भाची राजकन्या आहे, पुन्हा तिचं मूळ स्थान तिला परत मिळतं. विक्रम उर्वशीमध्ये सुद्धा असं होतं की जी उर्वशी असते ती कार्तिकेच्या शापाने लता बनते, वेल बनते आणि मग संगमनीय मणीद्वारे तिला पूर्वरूप प्राप्त होतं. अभिज्ञान शाकुंतलमध्ये ती स्टोरी लाईन असली आहे की दुर्वासांच्या शापामुळे दुष्यंताला विस्मरण होतं आणि अंतिम येताच पुन्हा त्याला शकुंतलेची आठवण होते. मेघदूतामध्ये जो यक्ष आहे त्याचं निवासस्थान हलका आहे, त्यातून तो पदच्युत होतोय, स्थानभ्रष्ट होतोय, त्याला त्या सगळ्या उन्हाळ्यामध्ये राहावं लागतं आणि पुन्हा त्या स्थानाची त्याला प्राप्ती होणार आहे. ऋतुसंहारमध्ये आधी ग्रीष्म ऋतू आणि शेवटी वसंत ऋतू आहे. तर त्या साहित्यात वारंवार संकल्पना येते की काहीतरी हरवलंय, काहीतरी मूळ पद आहे त्यापासून भ्रष्ट झालेलो आहोत, काहीतरी मध्ये पडदा आहे, काहीतरी अडथळा आहे आणि ते पुन्हा मिळणार आहे. तर ही जी संकल्पना ही भारतीय वेदांतची संकल्पना आहे की आपण सगळे ब्रह्मरूप आहोत, अहम ब्रह्मास्मी, मायेमुळे जगात आलेलो आहोत आणि मग ती माया जर काढली तर मूळ ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार आहे. मग अद्वैत तत्वज्ञानाप्रमाणे मीच ब्रह्मरूप आहे, म्हणजे माझं ओरिजिनल स्वरूप मला कळतंय आणि द्वैत तत्वज्ञानाप्रमाणे जीव आणि शिव वेगळे असतील, त्यामुळे ते स्थान परत मिळणार आहे. तुम्ही वैष्णव असाल तर वैकुंठ स्थानावर तुम्ही परत जाणार आहात, तर ते स्वस्थान स्वस्वरूप याची प्राप्ती ती होण्यात अडथळा म्हणजे माया आणि मग त्याची पुन्हा प्राप्ती ही जी वेदांतची संकल्पना आहे ही कुठेतरी सगळ्या साहित्यामध्ये खोलवर रुजलेली आपल्याला दिसते. कारण मुळात भारतामध्ये या कलाचा विमुक्त आहे, जी कला जन्ममरणाच्या जन्मापासून सोडवते ती कला, मग संगीत असो, साहित्य असो, नृत्यकला असो, यांचा उद्देश मनोरंजन भारतात कधीच नव्हता, तो आत्मरंजन होता. त्यामुळे आपल्याकडे शास्त्रीय नृत्य सुद्धा जे असतं ते फक्त काहीतरी छान वाटतंय टाइमपास म्हणून नाही, तर त्यातनं परमेश्वराची प्राप्ती, सगळ्या कला असतील या सगळ्याची प्राप्ती त्यातनंच होते. तसंच कालिदासाचं साहित्य सुद्धा असं आहे की शेवटी एक आपल्याला आध्यात्मिक अधिष्ठान दिसतंय की ज्या मूळ स्वरूपाविषयी, मोक्षाविषयी जाणून तो सांगतोय असं आपल्याला दिसतंय. आणि मग या सगळ्या समजून घेतल्यानंतर आता आपल्याला मेघदूताकडे बघायचंय, कारण दरवर्षी नंतर फक्त काहीतरी निसर्गाचं काव्य अमुक इडमुक एवढं कळतं, पण आता आपल्याला मेघदूताकडे या सगळ्या दृष्टिकोनानं पाहावं लागेल की काही खगोलीय उल्लेख सापडतोय का, काही निसर्ग चित्रण सापडतंय का. तर मेघदूत मुळात काय आहे, तर एक वन लाईन स्टोरी सांगायची तर कोणतरी एक यक्ष त्याला शाप मिळालाय आणि मग ते सगळं प्रवास वर्णन असं आपल्याला दिसतंय. पण त्याच्या अधिक सखोलत आपण गेलं ते खंडकाव्य आहे, मोठं काव्य नाही, महाकाव्य नाही, छोटंसं खंडकाव्य आहे. 111 श्लोक याच्यामध्ये आहेत. अनेक व्हेरिएशन्स प्रमाणे थोडे ते 120 ते 100 पर्यंत जातात, पण अधिकृत प्रतीमध्ये 111 आहेत. याचे दोन भाग आहेत, पूर्वमेघ आणि उत्तरमेघ. पूर्वमेघामध्ये रामगिरीपासून तर हिमालयापर्यंतचा प्रवास आणि उत्तर मेघामध्ये पूर्ण अलकेचं वर्णन आहे. याची प्रेरणा कुठून मिळाली तर नक्कीच रामायण पुराण कथातनं, की सीतेच्या शोधासाठी हनुमानाला पाठवलं होतं, त्यांनी जाऊन तो निरोप दिला,
ओळखीची खूण पटवून दिली आणि निरोप घेऊन तो परत आला, ही जी संकल्पना आहे ही नक्कीच त्याची बेसलाईन असेल. पण याने दूत काव्याचं एक मोठं दालन संस्कृत साहित्यात सुरू केलं की पुढे आपल्याला दिसतं की अनेक दूत काव्याची पद्धत सुरू झाली की कोणाला तरी दूत बनवायचं आणि मग ते काव्य सुरू करायचंय. तर मग कोकिल दूत असेल, पवन दूत असेल, पीक दूत म्हणजे पुन्हा कोकिळेलाच दूत म्हणून पाठवलंय, वातदूत, चंद्रदूत, चंद्राला दूत म्हणून पाठवलंय, भ्रमरदूत, भुंग्याला दूत म्हणून पाठवलंय, किंवा उद्धवदूत, बकदूत, बकऱ्याला दूत म्हणून पाठवलंय. अशा अनेक दूत काव्यांची परंपरेनंतर सुरू झालेली दिसते. पण त्याचा पाया नक्कीच रचलाय तो कालिदासांनी मंदाक्रांत वृत्तात हे वृत्त लिहिलंय. मंदाक्रांताचं आपल्याला माहिती असणारं सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे शांताकारं भुजगशयनम्, की ज्या वृत्तात शांताकारम आहे तेच मंदाक्रांत वृत्त अत्यंत संथ गतीमध्ये जातं. आणि त्याचं लक्षण गीत म्हणून जे माधव जुलेने लिहिलं ते पण मंदाक्रांताच आहे की मेघांनी हे गगन भरता, म्हणजे शांताकारम भुजगशयनम्. त्याच चालीमध्ये हे म्हणता येतं की कश्चित कांता विरह धूर्णा स्वाधिकारात मत्त. तर मंदाक्रांत अत्यंत मंद गतीने जाणारं वृत्त आहे, त्यामुळे इथे ते सूट होत आहे. आणि असं लेखन काळ कुठला आहे तर जसं मगाशी म्हटलं, चंद्रगुप्ताची जी मुलगी होती प्रभावती गुप्ता, तिचा विवाह महाराष्ट्रातल्या वाकाटकांशी झाला होता, रुद्रसेन दुसरा. त्याचा मृत्यू झाला आणि मग तिचा त्याला मुलाला घेऊन ती गादीवर बसली प्रभावती गुप्ता. पण तो लहान असल्यामुळे चंद्रगुप्ताने आपले काही विश्वासातले दूत तिथे पाठवले तिच्या मदतीसाठी. आणि कालिदास त्यांच्या परिवारजनांपैकी कोणतरी असावा म्हणून कालिदास उज्जैनीवरून रामटेकला आला, म्हणजे विदर्भातला हा जो परिसर इथे आला आणि अनेक काळ तो इथे राहिलाय. आणि इथे असताना तो रामगिरी पर्वतावर जात असेल आणि मग त्याला हे काव्य सुचले असं आपल्याला म्हणू शकतो. अनेक भाषात हे भाषांतरित झालेले आहे की जगभरातल्या अनेक भाषांमध्ये, खुद्द मराठीमध्ये 20 पेक्षा जास्त भाषांतर आहेत. आणि मग ती कोणाकोणाची आहेत तर कुसुमाग्रज आहेत, शांता शेळके आहेत, वसंत बापट आहे, बाबा बोरकर आहेत, चिंतामणराव देशमुख आहे. CD देशमुखांनी ते 2 पद्धतीने भाषांतर केलेलं आहे. तर आपण एक प्राथमिक उदाहरण बघू शकतो की एक मूळ श्लोक आणि तो वेगवेगळ्या भाषांतरकारांनी किती वेगवेगळ्या पद्धतीने तो मांडलेला आहे. CD देशमुखांचं उदाहरण म्हणजे ती मंदाक्रांत वृत्तच वापरलंय, जे मूळ संस्कृतात वापरणं सोपं आहे पण मराठीत वापरणं अवघड आहे. पण अनेक साहित्यकारांनी केलंय. शांता शेळकेंनी पादकुलका वृत्तात ते केलेलं आहे. तर आपण पुढे मेघदूत बघताना मूळ श्लोक तर काही ठिकाणी बघणार आहोत, पण बऱ्याच वेळेला असं की फक्त ते संस्कृत बघण्यापेक्षा तो आस्वाद आपण घेऊ शकणार नाही. त्यामुळे पुढे आपण शांताबाईंच्या डोळ्यातनं मेघदूत बघणार आहोत, कारण त्यांनी अत्यंत सुंदर, कारण त्यांचा स्वतःचा संस्कृतचा अभ्यास असल्यामुळे खूप कालिदासाच्या जवळ जाणारी शैली त्यांची आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला मला असं होतं की कालिदासापेक्षा शांताबाई जास्त आवडून जातात, इतके चपकल शब्द ते वापरतात. तर मेघदूताचे महत्वाचे श्लोक आपण बघणार आहोत. नक्कीच 111 श्लोक बघणं शक्य नाही, पण ते कथनात पुढे जाताना कसे कसे श्लोक बघता येईल ते नक्कीच आपण बघणार आहोत. तर ती कथा मगाशी सांगितलं की कोणीतरी एक यक्ष त्याला शाप मिळालाय, तो अलका नगरी म्हणजे जी याची नगरी आहे यक्षांची, हिमालयामधली, तिथे तो राहणारा मूळ रहिवाशी. पण त्याला 1 वर्षाचा शाप मिळालाय. त्या शापाचे 8 महिने आता संपले आणि शेवटचे 4 महिने कसे बसे त्याला काढायचे आहेत. आणि तेव्हाच नेमका पावसाळा सुरू होतोय, आषाढाचा एक ढग त्याला दिसतोय. खरं पाऊस पडायला लागला की आपलंच मन कातर व्हायला लागतं, ढग जेव्हा दाखवून येतात. आणि हा तर विरही जन आहे, तो अधिकच कातर होतो. आणि मग तो त्या ढगालाच दूत म्हणून एक निरोप पाठवतो आणि मग त्याला पत्ता सांगतो की तू इथे जा, इथे जा, इथे जा, असं करत करत माझा तुला घर सापडेल. हा सगळा प्रवास म्हणजे मेघदूत. म्हणजे तसं पाहिलं तर फक्त माझ्या घराचा पत्ता असं आहे. भौगोलिकदृष्ट्या विंध्य पर्वतापासून म्हणजे रामटेक पासून हिमालयाचं वर्णन असं त्याचं वर्णन आहे. पण तो कालिदास आहे, तो या भौगोलिक वर्णनाला एक निसर्गाचा बॅकड्रॉप देतो. जाता जाताना प्रत्येक ठिकाणी निसर्ग कसा कसा हे आपल्याला दिसतं. आणि अजूनच परत तो कालिदास आहे, प्रेम हे त्याचं आवडतं आहे. पण हे प्रेम काव्य आहे. म्हणजे कधी कधी प्रश्न पडतो की निसर्गाच्या बॅकड्रॉपवर प्रेमाची फुलं फुलली आहेत की प्रेमाच्या बॅकड्रॉपवर निसर्ग त्यांनी सांगितलेला आहे, असं सगळ्या याच्यात दिसतं. झाडं, झुडपं, पानं, फुलं यांचं अगदी छान डिटेल वर्णन आहे. पण मानवी भावना, जे प्रेमाची तरल भावना आहे ती याच्यात दिसते. याच्यामध्ये प्रणयाची उत्कटता आहे, याच्यामध्ये विरहाची हुरहुर आहे, पुनर्मिलनाची आस आहे, रुसवे आहेत, फुगवे आहेत आणि मनधरणी आहेत. तर प्रेम म्हणून जे काही आहे ते सगळं याच्यात आपल्याला दिसतंय. आणि म्हणून हे काव्य असं विशेष होतं, कारण इन जनरल पण आपण असं बघतो की प्रेमात पडलेल्या माणसाला निसर्ग वेगळा दिसतो. म्हणजे आपल्यासाठी पावसाची रिपरिप असेल, प्रेमात पडतो तो रिमझिम म्हणतो, किती छान रिमझिम वगैरे सावंत तो म्हणतो. आपण काय म्हणतो, रिपरिप रिपरिप पडते. एखाद्या व्यक्तीला म्हणजे काय साधं चांदणं पडले, प्रेमात पडतो त्याला ते टिपूरच चांदणं असतं. आपल्या दृष्टीने काय झाडांना फुलं लागली, प्रेमात पडतो त्याला तो बरखा बहार असतो. तर प्रेम जेव्हा असतं तेव्हा रोजचाच निसर्ग काहीतरी वेगळा वाटायला लागतो. तर तो यक्ष प्रेमात आकंठ बुडालेला आहे, म्हणून हे मेघदूत काव्य झाले नाही तर फक्त ते जॉग्राफिकल असं गुगल मॅप सारखं लोकेशन झालं असतं. आणि मग ही सुरुवात अशी होती की कश्चित कांता विरह स्वाधिकारात प्रमत्तः शापेन स्तंगमित महिमा वर्षभोग्येन भर्तुः यक्षचक्री जनकस्तनया स्नान पुण्योदकेषु स्निग्ध छाया तनुषु वसति रामगिरी आश्रमेषु. कोणी एक यक्ष, आता कालिदासाला की
लिहिता आलं असतं ना, काय रामभद्र नावाचा यक्ष होता आणि सुंदरी नावाची बायको होती, त्यांनी नाही लिहिलं. कोणीतरी एक यक्ष, पण ते ऍबस्ट्रॅक्ट लिहिल्यामुळे, अमूर्त ठेवल्यामुळे एक सगळ्यांचं काव्य झालंय. कोणीतरी एक यक्ष, त्याला काहीतरी शिक्षा झाली, तो कुबेराचा अधिक सेवक होता. आणि मग कुबेर सेवक यक्ष एक कुणी, सेवे माझी आपुल्या चुकला, प्रिया वियोगे अधिकच दुस्सह, वर्षाचा त्या शाप मिळाला. जनक सुदेच्या स्नानायोगे पावन झाले जिथे जलाशय, घनछाय त्या रामगिरीवर विविध आश्रमी घेई आश्रय. कोणीतरी एक यक्ष, त्याला काहीतरी शाप मिळालाय, हिमालयातनं तो इकडे आलेला आहे. आणि मग किती विरहात तो व्याकुळ झालाय, तर त्याने हातामध्ये कड घातलं होतं, ते गळ्याला लागलंय, सुवर्ण कंकण गळ्याला लागलाय. गिरीवरी त्या महिने काही कंठित राही तो विरही जन, सखी विरहे कुशा असा झाला गरे करातून सुवर्ण कंकण. असं सगळं असताना आता खरं तर इथे किती विरह वगैरे सांगता आलं असतं, पण कालिदास ते काव्य थोडं फॉरवर्ड नाही. पण यक्ष विरहात काय करायचं आहे उत्तर मेघात आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये दिसतं. इथे त्याला गळी पकडायचे आणि मग ती प्रसिद्ध उक्ती येते. आता आपण म्हटलं की आषाढाचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून आपण साजरा का करतो, त्यांची ती जयंती आहे का, तर नाही. त्यांनी स्वतःविषयी काहीच सांगितलं, जन्मतिथी सांगणं दूरची गोष्ट झालं. जयंती नाही, पुण्यतिथी नाही, पण त्यांच्या साहित्यातली ही जी ओळ येते, आषाढस्य प्रथम दिवस मेघम आश्रित स्थानू वप्र क्रीडा परिणत गज प्रेक्षणीय ददर्श, या ओळींनी रसिकांच्या मनावर इतकं गारुड केलं की त्यांच्या साहित्यातल्या एका ओळीने आषाढाचा पहिला दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. म्हणजे एकमेव साहित्यकार असतील की साहित्यातल्या एखाद्या ओळीमुळे त्यांचा दिवस साजरा होतो, असे हे एकमेव साहित्यकार असतील. आणि याचं भाषांतर म्हणजे, आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, टक्कर देण्या तटभिंतींवर क्रीडा तुरगज जणू ठाकला. त्याला एक ढग दिसतो की जणू तो हत्तीसारखा दिसतोय. इथे एक छोटस गंमत म्हणजे, शांताबाईंचं विशेषत्व काय आहे, पहिल्या ज्या दोन ओळी आहेत त्या विरहाच्या आहेत, त्यामुळे तिथे क ख ग घ असे कोमल वर्ण वापरले. आणि शेवटच्या ज्या दोन ओळी आहेत तिथे ढग दाखवायचा आहे तो, म्हणून टक्कर देण्या तटभिंतीनं ट ठ ढ ढ ण हे शेवटच्या दोन ओळींमध्ये त्यांनी वापरले. इतक्या बारकाईने त्यांनी ते काव्य लिहिलेलं आहे. आणि मग त्याला तो ढग दिसतो आषाढाच्या पहिल्या दिवशी, आणि मग आधीच तो मुळात व्याकुळ झालेला असतो. तर मग तो काय करतो की त्या ढगाला सन्मुख जातो, स्वतःचे अश्रू रोखतो. आता इथे पण बॅकग्राऊंड विचार असा आहे की मेघ अतिथी आहे, हा यजमान आहे, यजमानासमोर रडायचं नसतं, म्हणून तो अश्रू रोखतो. आणि मग त्याला कुटच्या फुलांचं म्हणजे कुड्याची जी फुलं असतात तिला अर्घ्य देतो. आणि मग त्या मेघाला पाहून त्याला हुरहुर लागायला लागते की सर्वसामान्य लोकांना सुद्धा तर ढग पाहिला, पावसाळा पाहिला की व्याकुळता येते, हा तर कामी विवाल आहे. आणि मग श्रावण येता समीप असली प्रिया असे सुखरूप म्हणून एक, आता पावसाळा लागतोय, मी जसा सुखरूप आहे तशी माझी प्रिया सुद्धा सुखरूप कधी असेल, जर तिला माझा मी सुखरूप आहे कळलं तर ती असेल. मोबाईल नाहीये, कुठलं पत्र पाठवायचे साधन नाहीये, व्हिडिओ कॉल करता येत नाहीये, मी कुठे आहे तिला मुळात माहिती नाहीये, तर त्यासाठी मला निरोप देणं भाग आहे. म्हणून यक्षाने त्याचं स्वागत केलंय, प्रसन्नतेने स्वागत केलंय. मी जरी दुःखी असलो तरी मला प्रसन्नतेने स्वागत करायला पाहिजे, अतिथी देवो भव. आणि मग प्रश्न असा पडेल की हा यक्ष सजीव आहे, तो ढग तर निर्जीव आहे, तर मग कसं काय बुवा हे असं त्याला निरोप देईल. तर त्याला हे माहिती ढग कसा बनलाय, तर धूर वीज आणि पाणी वाळा यांनी बनला मेघ, कुठे तो निर्जीव ढग आणि कुठे सजीव माणसं, मग कसं काय त्याला पाठवायचं. असं पुढे कोणाला तरी प्रश्न पडू शकतो, म्हणजे लॉजिकल विचार करणाऱ्यांना पुढे प्रश्न पडेल की असं ढगापुढे कोणी निरोप देतं. त्याचं उत्तर कालिदास आधीच देऊन ठेवतात की असले भेद तुमच्यासाठी असतात. प्रेमात पडणाऱ्यांना सजीव निर्जीव सगळं सारखं, म्हणजे जसं गालिब म्हणतो की जबकि तुझबिन नहीं कोई मौजूद तो हंगामा खुदा क्या है, किंवा दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिरी दर्द की दवा क्या है, की प्रेमात पडल्यावर काहीच भान राहत नाही, तसं तो यक्ष आहे, त्याला ते भान नाही. आणि म्हणून तो त्याला आता कन्व्हिन्स करतोय. आणि खूप सायकोलॉजिकली खूप छान त्याला कन्व्हिन्स करतोय तो, की आपल्याला एखाद्याकडनं काम काढून घ्यायचं असेल तर आपण स्तुती करतो, तसं तर त्या मेघाची स्तुती करतोय की जन्मला असं तू पुष्करावर्तक वंश, म्हणजे प्रलय काळातले मोठे ढग आहे त्यांच्या वंशात तू जन्मलाय, इंद्राचा तू प्रधान सेवक आहे, तुझ्यापासून त्याचा पान हलत नाही असा तू आहेस. पण मी मात्र एक साधा प्रियेपासून वियोग पावलेला एक साधा माणूस आहे, तर माझं छोटीशी हे करशील खबर, तू नाही म्हटला तरी चालेल. म्हणजे असं एखादा आपण आधीच म्हणतो की नाही म्हटलं तरी चालेल, त्याच्यावर तो जबाबदारी येते करण्याची. तसं तो सांगतो की तू नाही म्हटलास तरी चालेल, कारण जे मोठी लोक आहात त्यांचा नकार सुद्धा चांगला असतो क्षुल्लक लोकांच्या होकारापेक्षा. त्यामुळे तू नाही म्हटलास तरी मला चालेल, पण जिव्या तापल्या तूच निगवशी संतप्तानाम तमशी शरणम, की जे तापलेले लोक आहेत, म्हणजे ते देहाने तापलेले म्हणजे उष्णतेमुळे किंवा मनाने तापलेले प्रेमरोगामुळे, त्यांना तूच निभवू शकतोस. इथे निभवणे हा खूप छान मराठी शब्द शांताबाई वापरतात.
आणि मग धनपती शापे की कुबेराच्या शापामुळे जो मी तापलेलो आहे, तर माझा निरोप तू पोहोचवशील का? कुठे जायचंय? गंतव्यात ते वसती अलका, अलक्या नगरीला तुला जायचं आहे, जिथे बाहेर शंकर बसतात आणि त्यांच्या चंद्रकोरीमुळे ती नगरी प्रसन्न पावलेली आहे, अशा अलकेला तुला जायचं आहे. आणि मग इथून ते मेघदूत काव्य सुरू होतं. मग कसं जाशील? तर मंद मंद तो वारा तुला तुझ्या संगे घेऊन जाईल, त्याच्यासोबत तू आपोआप जा, तुला काही वेगळं करावं लागणार नाही, त्या वाऱ्याच्या सोबतच जा. आणि मग चातक पक्षी जो आहे तो तुला मार्ग दाखवेल. चातक म्हणजे आफ्रिकेत मिळणार एक मायग्रेटरी बर्ड आहे, तो खरंच पावसाळ्यात येतो आणि मग जातो. आणि कालिदास किती डिटेलमध्ये सांगतात, तो डाव्या बाजूनी तुला सोबत करेल. आता इथे जर आमचे काही उत्तरेकडे तोंड असेल, डावीकडे आफ्रिका आहे, आफ्रिकेत मिळणार मायग्रेटरी बर्ड, बट ऑब्वियस डावीकडनंच त्याला देईल. इतपत डिटेलिंग कालिदास आपल्याला करतात. पण त्यासाठी आपल्याला ऑर्निथोग्राफी माहिती पाहिजे की मायग्रेटरी बर्ड्स कुठून येतात आणि काय, त्याचा मॅप आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग बगळे जे आहेत ते तुला सोबत करतील, माला तुला सोबत करतील. आणि पृथ्वी आतापर्यंत वांझ होती, तुझ्या पहिल्या शिडक्याला जे कोंब बाहेर येतात ते म्हणजे जणू तुझं गर्भारपण आहे, तर त्यामुळे ती हे होईल. आणि मग कैलास सरोवरावर जे सरोवरावर जे हंस पक्षी जात आहेत ते तुला मार्ग दाखवतील. त्या सगळ्यांसोबत तुला म्हणजे काही वेगळं काही करावं लागणार नाही, फार काही तुला असं कॉम्प्लिकेटेड काही टास्क मी देत नाहीये, अगदी साधं सोपं आहे. असं जायचं अशी तू सुरुवात करतोय. पुढे नक्कीच कॉम्प्लिकेटेड डिटेल्स त्याला तू ऍड करतोय, पण एखाद्याकडनं काम करून घेतो नाही, अगदी सोपं काम आहे असं आपण म्हणतो, तसं तो त्याला सांगतो. आणि मग तुझ्या प्रयाणा मार्ग सोयीचा आता सांग, तो ऐक गणारे, आता तुला मी मार्ग सांगतोय. आणि मग तो मार्ग असा आहे, जो पहिला डॉट दिसतोय तो रामटेक आहे, दुसरा डॉट जो दिसतोय तो आहे अमरकंटक, अमरकूट पर्वत, जिथे नर्मदा उगम पावते. आणि मग खरं तर वर असं जायचं ना, असं सरळ गेलं सांगणार आहे, पण कालिदास त्याला सांगतो नाही, जरा वाकडी वाट तरी ही उत्तरेचे जलदा जाईल, की थोडीशी वाकडी वाट करून उज्जैनीला जा. का? कारण दोन गोष्टी आहेत, एक तर म्हणजे कालिदासाची जन्मभूमी आहे, असं सरळ गेलं तर सांगणार आहे ना, पण नाही, म्हणून मग कालिदास तिकडे थोडंसं वळायला लावतो. आणि मग उज्जैनी येते, दशावना देश येतो, विदिशा नगरी येते, उज्जैनी येते, त्यानंतर मग दशपूर म्हणजे मंदसोर येतं, कुरुक्षेत्र येतं, हरिद्वार येतं, चर्मणवती म्हणजे याची चंबळ नदी येते, वेत्रवती म्हणजे बेतवा नदी येते, कनखल म्हणजे हरिद्वार येतं, गंगा नदी क्रॉस करून हिमालयात तो जातो. आणि मग मानस सरोवर ओलांडून तो कैलासावर जातो आणि तिथे ती नगरी आहे. तर हा असा सगळा मार्ग कालिदासाने सांगितलाय. आणि गंमत म्हणजे भारतीय मान्सूनचा मार्ग पण असाच आहे की नैऋत्य वाऱ्यांकडनं आपल्याला येतो, इकडेकडनं एक पूर्वेची ब्रँच येते, मान्सून थोडासा पश्चिमेकडे ढकलला जातो आणि मग तो असा भारत व्यापत जातो. हा लिटरली भारतीय मान्सूनचा मार्ग आहे. कालिदास सरळ रेष आखू शकले असते, पण दोन गोष्टी, उज्जैनी त्यांची प्रिय नगरी आहे आणि भारतीय मान्सून पण असाच जातो, तो ढग कसाच जाणार हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आपल्याला दिसतं की हा तो मार्ग आहे. आणि मग अनेक उदाहरणं आपल्याला येतात की त्या इंद्रधनुष्य निघाल्यानंतर तू कसा दिसशील, तर श्यामल वर्णाच्या कृष्णाने जणू मोरपीस धारण केलं आहे असा तू दिसशील. अशा सुंदर सुंदर उपमा आपल्याला ठाई त्याच्यामध्ये दिसतात. काही महत्वाच्या उपमा नक्कीच आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात पहिला मुक्काम लागतो तो म्हणजे आम्रकूट, म्हणजे आजचं अमरकंटक. आणि मग जलवर्षावे विझरीसी वणवे, आम्रकूट स्वागत असा सजला की उष्ण ग्रीष्म ऋतूमध्ये वणवे लागतात ते तू विझवतोस, म्हणून आम्रकूट अगदी प्रेमाने तुझं स्वागत करण्यासाठी येईल. आणि मग गिरीशखरावर देई आश्रय परवास शिणल्या मेघा तुझला, की तुला तो आश्रय देईल. आणि मग एक खूप छान उदाहरण येतं की हा जो अमरकूट पर्वत आहे आंब्याच्या झाडांनी लगडलेला. आता हे पण महत्वाचं आहे, आपण कलमी आंबे खातो हापूस, त्यामुळे आपल्याला वाटतं की आंबे मार्च एप्रिल मध्ये येतात. खरे जातीवंत आंबे हे जून मध्ये येतात, म्हणजे केशर सारखे जे आंबे असतात ते जून मध्ये येतात, मे मध्ये खूप लेट मे मध्ये यायला लागतात. तर तो अमरकूट पर्वत अगदी आंब्याने लगडलेला आहे. आणि मग कालिदासाचं विशेष म्हणजे जे असं 2D किंवा समोरून दिसतंय ते तो विहंगम एरियल व्ह्यू दाखवतो. तर पिकल्या पिवळ्या आम्र फळांच्या राई टाकती उतार झाकून, गिरीवरी त्या काजळ काळा मेघ जरासा टेकशी लक्षण, की पिवळ्या धमक्क अशा अमरकूट पर्वतावर वरती तू काजळ सारखं काळा पुट्ट मेघ जर तू टेकलास तर तू कसा दिसशील. देवांच्या मिथुनांनाही लोभनीय ते गमेल दर्शन, गौर सभोवती मध्ये सावळा दिसेल जणू तो पृथ्वीचा स्तन. की जणू वरतून जे देवांच्या जोड्या बघतात त्यांना तो काय वाटेल, तर गोरा आणि मध्यभागी काळा असणारा जणू पृथ्वी मातेचा तो स्तन आहे की काय हे त्यांना दिसेल. तर कवीचं हे विशेष आहे की इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये एक सब्जेक्ट असतो की असं 2D ऑब्जेक्ट दिलेला असतो, तुम्हाला टॉप व्ह्यू काढायचा असतो. कालिदास ते प्रतिभेने ते काढतोय की त्याला दिसताना तो अमरकूट पर्वत असा दिसला असेल, इमॅजिन केले वरून तो कसा दिसेल, तर जणू पृथ्वी मातेचा स्तन जणू आहे असा तो दिसेल. अशा अनेक उपमा कालिदास आपल्याला लिहिताना दिसतो. आणि मग त्या अमरकूटावरून तू पुढे जा, मग नर्मदा नदी लागेल. ती नर्मदा नदी कशी आहे, तर हत्तीच्या पाठीवर एखादी नक्षी काढावी, तशी विंध्य पर्वताचा खडकाळ भाग ती फोडत जाते आहे.
अशी ती नर्मदा नदी तुला दिसते. रानामधली प्रमत्त हत्ती मध्ये तयांच्या गंधित झाले, जांभूळ राया गर्द दाटल्या, ठाई ठाई ते रोजे. आपल्याला हे पण माहिती की जांभळ पण या सीझन म्हणतात. आणि मग ते खाली सगळं असं जांभळं जांभळं झालेलं असतं. अशी जांभूळ रायांनी आच्छादलेली नर्मदा तुला दिसेल. आता इथे पण दिसताना दोन श्लोक आपल्याला असे साधे दिसतील. इथे एक आयुर्वेदिक संकल्पना आहे की विंध्य पर्वतावर मेघाने रिक्त व्हावं आणि मग पुढे जांभळाचं पाणी प्यावं. हे का आहे तर आयुर्वेदाप्रमाणे त्यांनी वमन केले, तो ओकलाय सगळं, आणि वमन केल्यानंतर कषाय चवीचं काहीतरी चाटण चाटायचं असतं. तर जांभूळ कषाय आहे. तर दिसताना आपल्याला फक्त असं दिसेल. आयुर्वेदाचा अभ्यास असेल तर असं संबंध लक्षात येईल. तर असं कालिदासाच्या साहित्यात वारंवार येते की तुमचा कसला अभ्यास आहे सांगा, तर तुम्हाला त्यात काहीतरी वेगळं दिसेल, नाही तर ते साधं काव्य वाटेल. तर इतपत डिटेलिंग कालिदासाने केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग तुला रस्ता कोण सांगेल तर हिरव्या पिंगट नीप फुलांचे भ्रमर पाहती अस्फुट केसर, रान कर्दळी वरी डवरल्या कळ्या सेवेती हरणे आतुर, भाजावळीने दरवळणारी भूमी हुंगती मत्त मतंगज, सरी वर्षता मेघारे. हे सर्व सुचवतील मार्ग पुढे तुझं. हे सगळे तुला रस्ता दाखवत, तुला काही करायचं नाहीये. त्या वेगवेगळ्या नीप फुलांवर फुलणारे भ्रमर तुला रस्ता दाखवते, रान कर्दळी खायला येणारे हरण तुला रस्ता दाखवते. आणि भाजावळीने, हे शांताबाईंचे एक खास शब्द असतात की तापलेल्या जमिनीला जो काही वास येतो आणि पहिला पाऊस पडल्यावर जो मृदुगंध येतो, ते हुंगत हुंगत येणारे जे हत्ती आहेत ते तुला असे सोडवरती करून मार्ग दाखवतील की या या रस्त्याने तू जा. आणि मग तुला जरी वाटतंय की तू असं माझ्या कार्यासाठी पटपट जाशील, पण तसं तुझं काही होणार नाही. विविध पर्वतावरी तरी रेंगाळत तू खचितच राहशील. तर लिटरली आपल्याला असं दिसतं की हा जो मान्सून आहे असा सरसकट जात नाही. प्रत्येक डोंगरावर मान्सून थांबत थांबत जातो. म्हणजे आपण त्र्यंबक साईडला जरी तर आपल्याला लिटरली दृश्य दिसतं की ढग असे येतात, पर्वतांच्या वर थांबतात आणि मग पुढे जाते, बूस्ट मिळतो. कारण ती खालूनचा हवेचा झोत येतो, तुला तो अजून वर करतो. तर हे सगळे पर्वत नसते, झाडं नसते, तर असं सरळ खालच्या लेवलला तो गेला असता. तर प्रत्येक डोंगरावर ढग टेकत टेकत जातात, मान्सून टेकत टेकत जातात. आणि अर्थातच मोर तुझं स्वागत करते. हे सगळं तुला बघायला मिळेल. म्हणजे माझं काम करतोय म्हणून नाही, हे तुला बघायला मिळालं. एक आमिष त्याला थोडंसं दाखवतो. आणि मग पहिली नगरी जी म्हणजे दशाण नगरी, विदिशाचा जो भाग आहे, म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेशचा हा सगळा भाग, की त्या दशाण देशामध्ये तुझा इथे केवडे पिकलेले आहेत, केवड्यांचे कुंपण लावलेले आहेत, आपल्याला हे माहितीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गावाकडचे जे कावळे आहेत ते घरटं बांधण्यासाठी लगबग करतात ते. आणि त्यांच्या घरट्यांवरनं कळेल की मान्सून किती येणार आहे, की कावळ्याने घरटं कुठे बांधलं त्याप्रमाणे आपल्याला कळतं. आणि मग त्याच दिशेला ती विदिशा नगरी, तिथे तू जा. आणि मग ती जी वेत्रवती नदी आहे ती तुला खुणावेल असं तो सांगतो. आणि मग इथे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की वक्रपंत यदि भवती तरी उत्तराशा, उत्तर दिशेला जायचंय. जरा वाकडी वाट पडेल पण मेघा तू उज्जैनीला जा, तुझ्या मार्गात ती नाही, तरी वाकडी वाट करून थोडं डावीकडे जा, उत्तरेला जा. जरा वाकडी वाट तरी उत्तरेस तू जलदा जाई. मग त्याला काहीतरी आमिष दाखवलं पाहिजे ना की का जा, तर उज्जैनीचे सौंध मनोहर सख्या विनियोग त्या नव्हे, तिचे जे उच्च प्रासाद आहेत ते मात्र पाहिला तू मिस करू नकोस. पौरजनांच्या ललना सुंदर नयन विजेने त्यांच्या दीपता, कटाक्षर जरीनं बक्षे व्यर्थ जीर्ण, हे समजत तू आता. तिथल्या ज्या उज्जैनीच्या सुंदर नारी आहेत त्यांचे नेत्रकटाक्ष नाही पाहिले तर तू खूप मोठा काहीतरी मिस करशील, म्हणून तू तिकडे जा. आणि मग अशी ही नगरी कशी आहे तर अत्यंत समृद्ध अशी नगरी आहे की स्वर्गात जे गेलेल्या लोकांचं पुण्य थोडं उरलं होतं बॅक बॅलन्स, तर त्यांनी काय केलं ते पुण्यांसह ते खाली आले आणि ही विशाला नगरी म्हणजे उज्जैन नगरी त्यांनी वसवली, स्वर्गीय नगरी आहे असं तो वर्णन जणू करतो. आणि मग ही कालिदासांची अत्यंत आवडती अशी नगरीचं वर्णन आपल्याला ठाई ठाई सापडतं की इथे हिरे माणकं अशी नगरी ओतलेली आहे की समुद्रात फक्त शंखशिंपले उरले आहेत. समुद्रातली सगळी रत्न जणू इथे उठून टाकलेली आहेत असं दिसतंय. आणि मग तिथल्या ज्या नारी आहेत त्या जेव्हा केस उदवतील धुपाने, तो धूप असा गवाक्षातनं वर जाईल, तुला पुष्ट करेल. थोडक्यात काय थोड्या थांब तू असं तो सांगतोय. आणि मग लाक्षांची पावलं त्यांची उमटलेली असतील, घरामध्ये मोर पाळले ते दिसते. आणि मग जे शिवगण आहेत त्यांना असं वाटेल की अरे शिवाचा कंठ जणू की काय, सावळा कंठ जणू की काय, म्हणून तुझ्याकडे त्या आधाराने बघतील. आणि अशा त्या नगरीत तू थांब. आता तो सकाळी जर निघाला असेल तो उज्जैनला संध्याकाळी पोहोचेल, पण संध्याकाळी महाकाळाची आरती झाली नसेल तर महाकाळ मंदिरात तू आल्यानंतर जर आरतीची वेळ झाली नसेल तर आवर्जून थांब. याचा अर्थ तो तेवढ्या वेळात तिथे पोहोचतोय. आणि मग त्या आरतीच्या वेळेस तू काय कर तर डमरूचं कार्य कर की डमडम गडगडाट आहे तर आरतीच्या वेळी तू डमरू सारखं डमडम 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 वाज. आणि मग त्या आरतीच्या वेळी ते अत्यंत लॅविश अशी राजोपचाराने आरती आहे की उज्जैनीच्या गणिका सोन्याच्या चवऱ्या घेऊन त्या महाकाळाला घालता आहेत, कोणी मृदुंग वाजवतायत, कोणी टाळ वाजवतायत, अशी ती अत्यंत महाआरती चाललेली आहे. तर त्या दमतील सारखं सारखं अशी चवरी ढाळून
तर तू त्यांच्यावर हलकासा मेघ वर्षाव कर, म्हणजे त्या आनंदाने तुझ्याकडे बघतील आणि मग असा आरतीनंतर प्रसन्न झाल्यावर शिवशंकर तांडव नृत्य करायला लागतील आणि मग जास्वंदी सारखा त्यांच्या तू मागे थांब. आता ही जर ओळ माहिती हवी असेल तर आपल्याला शिवाच्या गजांतक गोष्ट पूर्णातली माहिती पाहिजे की गजासुराचा वध केल्यानंतर शिवाने काय केलं, कातड असं अंगावर पांघरून घेतलं आणि पार्वतीला किळस आली की अरे बापरे रक्ताने माखलेले ते कातड कुठे तुम्ही घातलं, तर यक्ष त्या ढगाला सांगतोय की ते पार्वतीला किळस आली होती, आता तू एक काम कर, तू सूर्यास्ताच्या वेळेस लालसर रंगाचं दिसशील, म्हणजे सूर्य त्या ढगाच्या मागे आणि मग तिथे पुढे शिव मंदिर दिसतंय, तर जणू शिवाने गजचर्म परिधान केलंय असं वाटेल, पण पार्वतीला किळस येणार नाही, किती सुंदर आहे गजचर्म आहे म्हणून ते हसेल तुझ्यावर, तर हे तुला तिथे दिसेल. तर गजांतक शिवाचा गजचर्म म्हणून तू तिथे थांब आणि मग फक्त धार्मिक नगरी का तर नाही, तर या नगरीमधल्या अभिसारिका, आता हे खूप छान उल्लेख आहे की प्रत्येकीचा पाऊस वेगळा असतो. संस्कृत साहित्यामध्ये वेगवेगळ्या नायिका मानल्या जातात. मगाशी जी नायिका होती ती स्वाधीन पतिका होती किंवा विप्र लब्धिका होती की जिचा नवरा भेटायला येणार आहे म्हणून ती शृंगार करते, तिला मेघ नक्कीच आवडतो पण ढग दिसला की नवरा लवकर येईल. पण ही जी अभिसारिका आहे, अभिसारिका म्हणजे प्रियकराला भेटीला जाणारी स्त्री रात्रीच्या वेळी, तर तिला ढग आला ठीक आहे अंधारे तर ती जाते मी, म्हणजे ते आले मी औसाच्या भयाना राती वगैरे जे गाणं ते अभिसारिकेला उद्देशून असतं. पण त्यावेळी तू गडगडाट केलास किंवा मुसळधार पाऊस पडला तर ती प्रियकराला भेटीला जाऊ शकणार नाही, म्हणून तू वृष्टी करू नकोस, फक्त वीज चमकून चमकून तिला रस्ता दाखव. आणि ती वीज कशी चमकव, तर तो जो याचा दगड असतो आपला सोन्याची कस बघण्यासाठीचा, त्याच्यावर अशी हलकीशी सोन्याची रेष दिसावी, तेवढी फक्त रेष दाखवून तिला मार्ग दाखव. तुझं धोधो पाऊस पाडशील ती प्रियकराकडे जाऊ शकणार नाही, ती दुष्ट होईल, त्यामुळे असं काही करू नकोस. आणि मग असं प्रत्येकीचा पाऊस वेगळा आहे असं आपल्याला इथे दिसतंय. आणि मग पुढे चर्मणवती नदी लागेल, म्हणजे आजची चंबळ नदी, आणि या नदीला खूप छान असं झोपदार वळण येतं, म्हणजे आपण त्या कुठल्या पिक्चर मध्ये पण पाहिलं नदीला छान असं वळण दिसतं. या वळणावर जेव्हा तू येशील तर वरतून बघणाऱ्या किन्नरांना यक्षांना कसा वाटेल, तर जणू पृथ्वीने एक मोत्यांची सर घातली आहे आणि तिला मध्यभागी जणू एक निळा पदक लावला आहे. हे वर्णन एरियल व्ह्यू आहे की एरियल वरनं पाहिलं तर हे असं काहीतरी दिसेल. आणि मग कृष्ण श्यामकांत म्हणे तू जलपान असतं जेव्हा झोपला की हे असं 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 तुला दिसेल. आणि मग तिला ओलांडून दशपूर नगरी गाठ, दशपूर नगरी म्हणजे असं मंदसोर हे मध्य प्रदेश मधलं, तिथे तू जा, तिथल्या ज्या सुंदर ललना आहेत त्यांच्या कौतुकाला तू पात्र हो असं तो त्याला सांगतोय. आणि मग असं एक 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 नगर ओलांडत 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 तो पुढे जाताना आपल्याला दिसतोय. आणि मग कुरुक्षेत्र की म्हणजे असा आपल्याला तो मार्ग दिसतोय की असं असं इथे म्हणून हरियाणा मधलं कुरुक्षेत्र, इथे तू जा की ब्रह्मावर्त क्षेत्र म्हणजे असं पुष्कर वगैरे असा जो भाग आहे तो ओलांडून तू कुरुक्षेत्रावर जा. धुरंधर क्षत्रिय लढले करुण्या दारुण रणघाई जेते, धनंजय आवेशाने पाऊस पाडी तीक्ष्ण शरांचा, की जिथे अर्जुनाने शत्रूंच्या कौरवांच्या मस्तकावर बाणांचा पाऊस पाडला होता त्या कुरुक्षेत्रामधल्या कमळांवर आता तू सरींचा पाऊस पाड, सरींचा वर्षाव कर असं त्याला सांगतोय. आणि मग सरस्वती नदी ओलांडून तुझा म्हणजे आजची जी कदाचित लुप्त झालेली आहे तरी सुद्धा त्यावेळी जी सरस्वती होती त्या ती नदी तू ओलांडून जा. अशा मग अनेक ठिकाणचे वर्णन येतात, अगदी बारकाईने प्रत्येक ठिकाणी काय काय पहिल्या पावसात बदल होत आहे आपल्याला दिसतं. आणि मग असं सगळं ओलांडून जे कनखल तीर्थ आहे हरिद्वार आहे तिथे तू जा. आणि मग तिथे जेव्हा तू जाशील आणि मग ती गंगा नदी आता खाली उतरली म्हणजे अख्खा हिमालय आणि मग शिवालिक टेकड्यावरून समतल जमिनीवर आलेली आहे, तर तिथे जलप्राशन करण्यासाठी जेव्हा तू झुकशील तर ती गंगा नदी गौरवर्णाची आहे आणि तू तिथे सावळ रंगाचं प्रतिबिंब उलटल्यावर लोकांना वाटेल अरे बापरे ते गंगा यमुनेचा संगम जो प्रयागला होणार तो इथेच झाला की काय, पण प्रयागमध्ये यमुना काळी आहे गंगा गोरी आहे, तसा भास इथे गेला तू तुझं प्रतिबिंब ते पाण्यात उमटल्यामुळे लोकांना वाटेल अरे बापरे तो अवचित संगम इथेच झाला की काय असं लोकांना वाटू शकेल. आणि मग त्या गंगा नदीलाही तू ओलांडून पुढे जा आणि मग हिमालय आता लागेल की आता तो अख्ख्या त्या मैदानी प्रदेशातनं शिवालिक टोकड्यावरून ओलांडून हिमालयामध्ये तो आलेला आहे. आणि मग गंगेचं जे उगमस्थळ आहे की कस्तुरी हरण बसून तिथल्या शिळांना मादक असा कस्तुरीचा वास येतो आहे, अशा ठिकाणावर जेव्हा तू बसशील तेव्हा तू कसा दिसशील तर नंदीने चिखल उकरून काढावा तसा तू असा काळ्या रंगाचा दिसशील. आणि मग कुठे जा तर क्रौंच रंध्र म्हणून एक बायपास आहे हिमालयाच्या खिंडीमध्ये, त्या खिंडीतनं तू कैलास पर्वताकडे जा, कारण जिथून क्रौंच पक्षी जातात त्या त्यांना मागे 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 तू असा जा. आणि मग जाताना त्या शिवालिक टेकड्यांवर जे मणवे लागले असेल देवदारावरचे ते तू विझवत 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 जा. आणि मग अशा पद्धतीने गेल्यानंतर दिसेल कैलास पर्वत, की त्या कैलासावरती अलका नगरी आहे. तर तो कैलास पर्वत कसा आहे तर बलिष्ठ आपुल्या करे गदगदा जयासे हलवी दशमुख रावण सुरमनितांच्या प्रसादनास्तव स्वये होत जो निर्मळ दर्पण की रावणाने पुढे काळी तो कैलास गदागदा हलवून ठेवला होता,
इतका शुभ्र आणि नितळ आहे की देवकन्यांना तो आरसा आहे. एवढा तो नितळ असा पारदर्शक बर्फ जिथे आहे की त्या बलितांना जणू तो आरसा वाटतो. त्या ठिकाणी तू जा आणि त्या कैलासावरचा बर्फ म्हणजे फक्त हिम म्हणजे फक्त बर्फ नाहीये, तर ते काय आहे तर शिखरे नचती सदाशिवाचे धवल हास्य, जणू साचून राहे की शिव पार्वतीने क्रीडा करताना शिव इतके आनंदित झाले आणि त्याचे खदखदून हसले. ते हास्य तिथे जणू बर्फाच्या रूपाने साचून राहिलेलं आहे. असा तो कैलास पर्वत. आणि तो कसा दिसतोय तर हस्तिदंत नुकताच कापलेला धवल वर्ण, तो ऐसा गिरीवर नुकताच कापलेला हत्तीचा दात ठेवावा तसा तो आहे. आणि मग त्याच्यावर तो स्निग्ध काजळा समक उतरशील. आता हे गंमत आहे, फक्त पांढऱ्या कैलासावर काळा ढग असं म्हणून सांगलं असतं, पण कालिदास त्याला असे वर्णन करतात की हस्तिदंत नुकताच कापला, नुकताच कापलेला फ्रेश आयवरी रंगाचा. आणि ढग कसा आहे तर ताजी शाई जशी घोटल्यानंतर अशी काळी गर्द अशी शाई होते तसा तू ढग. असं जेव्हा तू दिसशील तेव्हा कसा दिसशील तर तम संपर्के मिरविल गिरी, तो ऐसा नयना भिराम तोरा, कांबळ काळी खांदी टाकून उभा जणू बलरामच गोरा. गोरा शुभ्र असं बलरामाने खाली खांद्यावर कांबळ टाकल्यावर जसं दिसेल तसा कैलासावर तू दिसशील. हे उपमा कालिदासस्य आहे की अगदी छान असं डोळ्यासमोर आपल्या सगळे येतं. आणि मग त्या कैलास पर्वतावर अखेर त्या मेघाची ती नगरी येते की कैलासाच्या अंकावरती विसावली जशी प्रणयिनी, पाहशील तू अलका ढळले दुकुल गंगेचे कटिवरणी, जलमय मेघांमध्ये झाकता हरमे तेथील वर्षा काळी, दिसेल नटली कचपाशी ती लेऊन या मोत्यांची जाळी. एखाद्या प्रियकराच्या मांडीवर एखादी प्रेयसी अशी आरामात बसावी विसावावी, तिचं वस्त्र ओघळून जावं, तशी कैलासाच्या मांडीवर ही माझी अलका नगरी बसलेली आहे. आणि जणू गंगेचं दुकुल, गंगेचं वस्त्र जणू तिथे विसरलेलं आहे अशी ही नगरी. इथपर्यंत हा पूर्व मेघ आहे की रामगिरीपासून इथपर्यंत निसर्ग वर्णन. आणि याच्या पुढे जो सुरू होतो तो आहे उत्तर मेघ. उत्तर मेघामध्ये त्या अलका नगरीचा आता ती कुबेरांचीच नगरी, यक्षांचीच नगरी, त्यामुळे त्या नगरीचं अगदी काय म्हणू शकतो वैभव संपन्न आहे. त्याचं वर्णन पुढच्या सगळ्या 60 श्लोकांमध्ये येतं. आपण अत्यंत महत्वाचे काही श्लोक बघणार आहोत. ही नगरी कशी आहे तर अत्यंत ऐश्वर्य संपन्न अशी नगरी आहे की जिथे सोन्याचे प्रासाद आहेत, भूमीवर रत्न वगैरे जडवलेली आहेत. आणि तिथल्या लळना कशा आहेत, तिथल्या स्त्रिया कशा आहेत तर या नगरीमध्ये 6 ऋतू कायम असतात. त्यामुळे त्या फुलांचा शृंगार करतात. तिथे कामिनी कुंद माळुनी कमळ फुलांशी सहज खेळती, लोद्र फुलांचे पराग माखुनी गौर गौरत्र वदने करती, कचपाशी कोरांटी रचिती, शिरीष कुवती कानावरुनी, तवा गमी जो कदंब फुलतो, भांग सजरी त्या फुले त्यांनी. की कमळ फुलं हातामध्ये त्यांनी घेतलेले, लोद्र नावाचे फुलं त्याची पावडर लावली, त्याचा असं असं मुखराग म्हणून त्यांनी केलेलं आहे. शेपटीपाशी म्हणजे आपली वेणीची जी शेपटी असते त्याच्यापाशी काटेकोरंटीची फुलं लावलेली आहेत. आणि शिरीषचे जे फुलं आहेत ते त्यांनी असं कानावरती खोवलेलं आहे. आणि कदंबाचं फुल सगळ्यांनी पाहिलं असेल, असं गोल असं बॉल सारखं असतं, ते मांगटिका म्हणून त्यांनी लावलेलं आहे. ते 6 ऋतूंची फुलं आहेत. तिथे कायम 6 ऋतू असल्यामुळे सगळी तिथे आढळतात. तर जरी सोनं नाणं असलं तरी ती निसर्गातली फुलं ती वापरतात. आणि मग ही नगरी कशी आहे, त्या ऋतूमध्ये जसं आपल्याला फक्त वसंतात झाडं फुलतात, या नगरीमध्ये कायमच वसंत ऋतू आहे. त्याबरोबर इथे मोर कायमच नाचत असतात. आपले इथे मोर पावसाळ्यात नसतात, तिथले मोर वर्षभर नाचत असतात, कारण सगळे ऋतू इथे येतात. आपल्याकडे शरदामध्ये टिपूर सांगणं पडतं, यांच्याकडे रोज तसं टिपूर सांगणं पडतं, अशी ही नगरी आहे. आणि मग या नगरीमध्ये सगळे अक्षय हे कायम चिरतरुण आहेत, त्यांना दुसरं कुठलं वय नाही. ते तरुण म्हणून जन्माला येतात आणि कायम तरुणच राहतात. तर आनंद अश्रू नाही केवळ इथे डोळ्यात पाणी केव्हा येतं, फक्त आनंदाने येतं, बाकी कोणी तिथे रडत नाही. अन्यतयांना निमित्त नाही, विलन सुख अंतरत त्यांना, मदन शरावी नसे व्यथा आहे की प्रेम बाणा सोडून दुसरं कुठली व्यथाच त्यांच्या जीवनामध्ये नाहीये. आणि प्रेमात जी भांडणं होतात तेवढाच फक्त तिथला कळलं, तिथे कोणी कचा एकमेकांशी भांडत नाही, कारण तेवढी सुबत्ता तिथे आहे. प्रणयात जेवढं काही रागे रस्ते फुगे असतात तोच त्यांच्या दृष्टीने खूप मोठं भांडण झालं. आणि विचित्र सारे वय हे दुसरे तारुण्यविने यक्ष देण्याचे, यक्षांना तारुण्याविना दुसरं वयच नाही, असं विचित्र ही नगरी आहे. आणि मग त्याच्या बाहेर वैभ्राज नावाचे एक उद्यान आहे, तिथे ती सगळी मंडळी जातात, कुबेराचा यशोगान गातात. आणि पुढच्या अनेक श्लोकांमधनं मग तिथल्या स्त्रिया काय खेळ खेळतात तर वाळूमध्ये अशी रत्न लपवायची आणि शोधायची, नाही सापडली ते राहू दे तिथे, असे ते खेळ खेळतात. आपले इथे मातीचं काहीतरी खेळतात, ते रत्नांशी खेळतात. किंवा तिथल्या ज्या कामिनी आहेत त्या लाजल्या की काय करतात, त्या रत्नदीपांवर अंगराग म्हणजे असं गुलाल वगैरे काहीतरी टाकतात. त्यांना असं वाटतं की अरे तो साधा दिवा विझेल, पण ते रत्नांचे दिवे आहेत त्यामुळे ते अजिबात विझत नाही, उलट अजून प्रकाश करतात आणि मग ते अजून लाजतात. अशी अनेक शृंगारिक वर्णनं पुढच्या सगळ्या इथे येतात. पण महत्वाचं आहे की तिथे माझं घर आहे. मग ते घर कुठे आहे तर कुबेराच्या उत्तरेला माझं घर आहे. पण डिटेलिंग तो सांगतो
आणि मग ते कसं ओळखता येईल तर इंद्रधनुचं तोरण आम्ही दारी लावलेलं आहे आणि शंख आणि पद्म असे घराच्या दोन्ही बाजूला आम्ही काढलेली आहेत, त्यामुळे तुला ते लगेच सापडेल. आणि माझ्या अंगणामध्ये मंदार तरू माझ्या प्रियेने माझा पुत्र म्हणून लावलाय. कालिदासाच्या साहित्यातल्या सगळ्या नायिका झाडांवर मुलांसारखं प्रेम करतात, कुठलं तरी झाड ते मुलगा म्हणून लावतात आणि मग शंख पद्म ते लावलेलं आहे. पण ते घर तुला थोडंसं अवकळ असल्यासारखं दिसेल कारण गृहपती मी तिथे नाहीये, त्यामुळे जसं संध्याकाळी सूर्य मावळल्यावर कमळ थोडी असं प्रफुल्लित दिसतं, ते लहान दिसतं, तसं एवढं वैभव संपन्न माझं घर तुला अत्यंत थोडंसं उदास म्हणा दिसेल कारण मी तिथे नाहीये. आणि मग तिथल्या झाडांचं वर्णन आहे, म्हणजे अनेक पण वर्णन आहेत की हिऱ्यांच्या सोन्याच्या पायऱ्या आहेत आणि मग रत्नांच्या विहिरी आहेत, अमुक आहे ढमुक आहे, पण तिथे झाडं लावलीत, अशोक लावलाय आणि त्यांनी तिथे बकुळ लावलाय. आणि संस्कृत साहित्यातली खूप सुंदर अशी उपमा तिथे आहे की संस्कृत साहित्याप्रमाणे ही जी दोन झाडे अशोक आणि बकुळ ही कधी फुलतात तर सुंदर स्त्रीच्या दत्ता प्रहाराने अशोक फुलतो आणि सुंदर स्त्रीने मध्याची चूळ जर बकुळावर टाकली तर तो फुलतो. तर पूर्वीच्या काळी म्हणजे गुप्त काळात खरंच असं व्हायचं की वसंतोत्सवामध्ये सुंदर स्त्रिया सगळ्या नगराबाहेर जायच्या, त्या अशोकाला हळूच एक लाथ मारायच्या, दत्ता प्रहार करायच्या आणि मध्याची चूळ त्या बकुळावर टाकायच्या. हा सोहळा वसंतोत्सव म्हणून साजरा केला जायचा. तर हे जे माझ्या दारातले जे अशोक आणि बकुळ आहे त्यांना माझ्या पत्नीकडनं अशी अपेक्षा आहे. आणि मग बालगजाचे रूप धरून मोठा आकार धरून जाऊ नको, छोट्या हत्तीसारखा होऊन तिथे जा आणि मग तिथे गेल्यानंतर भस्कन माझ्या घरात शिरू नको, तर आधी वीज चमकून बघ माझी पत्नी घरात काय करते आहे, पण ती वीज पण धडकून चमकू नको, तर सौम्य करी पण तेज विजेचे मंद चमकती जसे काजवे. काजवे जेवढे लुकलुकून प्रकाश येईल तेवढेच प्रकाश टाकून आतमध्ये बघ माझी पत्नी आहे का. आणि मग ती पत्नी कशी आहे, अत्यंत सुंदर वर्णन कालिदासाने केले. तन्वी श्यामा शिखरी दशना पक्वबिंबाधरोष्टी मध्ये श्यामा चकित हरणी प्रेक्षणा नंदनाभी श्रोणी भारत अर्ध गमना स्तोक नम्रास्तनाभ्याम या तत्रास्या युवती विषय सृष्टीराध्या धातू. आणि याचं तितकं सुंदर वर्णन शांताबाईंनी केलंय. तनुसड पातळ दात रेखिले ओठ सरसदणू पिके तोंडले बारीक कंबर सखोल नाभी भ्याल्या हरणी समान डोळे पृथ्वीकंबा मंदगामिनी स्तनभाराने किंचित लवली स्त्री रूपाची पहिली प्रतिमा काय विधीने गमे घडवली. की हे पहिलं मॉडेल ब्रह्मदेवाने घडवलं की आदर्श स्त्री कशी असावी आणि मग तिच्यावर बाकीच्या बायका घडवल्या. अशी ती स्त्री आहे. तनुसड पात्र बारीक कंबर तिची आहे, सुबक अशी दंतपंगती तिची आहे, टिकल्या तोंडल्याप्रमाणे तिचे ओठ अगदी लाल लाल आहेत, बारीक कंबर आहे, सखोल नाभी आहे, डोळे हरणाप्रमाणे आहेत, पृथ्वीनितंब आहे. हे भारतीय सौंदर्य शास्त्राचं मानक उदाहरण आपण म्हणू शकतो. झिरो फिगर आणि त्याचे कॉलर बोन दिसतात ते रक्त नसल्यामुळे किंवा हिमोग्लोबिन नसल्यामुळे असे पांढरे चेहरे पडले. आजच्या जे मॉडेल्स आपल्याला सापडतात स्पेशली दिवाळीच्या वेळेस सगळ्यांचे फोटो असे दिवाळीच्या वेळेस येतात की सगळ्याच्या सुतकी चेहऱ्याने कुठले ते भलतेच रंग घालून अशा सडपातळ पाप्याचं पितर जे आपण मराठीत म्हणतो ते कॉलर बोन दिसतात, ते असं मख्खा चेहऱ्याने बघतात आणि याला सौंदर्यशास्त्र मानलं जातं. भारतीय सौंदर्यशास्त्राची डेफिनेशन ही आहे पृथ्वीनितंबा. ती बारीक कंबर जरी असली तरी ती पृष्ठनितंब आहे. आणि गंमत म्हणजे यक्षिणीचं जे वर्णन कालिदासाने 5व्या शतकात केलंय. दिदार गल्ल्यात यक्षिणीची मूर्ती सापडली आहे, ती मौर्य काळातली पूर्ण 2ऱ्या शतकातली. डिक्टो तेच वर्णन, सखोल नाभी, बारीक कंबर, पृथ्वीनितंबा, स्तनभाराने किंचित लवली आणि त्याच्या चेहऱ्यावर तेज, ती श्यामा आहे. अगदीच अशी अॅनेमिक गोरी नाहीये, ती सावळी असेल तरी चालेल पण ते तुकतुकीत कांती ज्याला म्हणतात तसे तिच्या चेहऱ्यावर आहे. सगळे विटामिन्स तिला मिळालेले आहेत. खात्यापित्या घरातली जरी असली तरी ती अगदीच फुगलेली पण नाही, बारीक कंबर आहे. आणि मग आपल्याला या सगळ्या सुरसुंदरी आपल्याला वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सापडतात. सेम हेच वर्णन असतं. बारीक कंबर असते, पृथ्वीनितंब असतात, स्तनभाराने लावलेल्या असतात, चेहरा प्रसन्न असतो. या आहेत आदर्श भारतीय स्त्री. आज मॉडेल म्हणून ज्या काही झिरो फिगर आणि कॉलर बोन दिसलेल्या स्त्रिया आहेत, तर ही भारतीय स्त्रीची आदर्श प्रतिमा कालिदास आपल्याला 5व्या शतकात सांगतो. ती ऑलरेडी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात पण दिसते. आणि या सगळ्या प्रतिमा आपल्याला आतापर्यंत म्हणजे 13व्या 14व्या 15व्या शतकापर्यंत जी मंदिरं आहेत त्यावर याच सुरसुंदर आणि अप्सरांची चित्र सापडतात आणि ती याच मानकामध्ये असतात. हे भारतीय स्त्रीचं स्वरूप कालिदास सांगतो. अशी जरी ती स्त्री असली तरी आता मात्र ती कशी आहे, माझ्या विरहामध्ये ती व्याकुळ आहे. आणि मग विरहा माझ्या झुरत असे चक्रवाकी झुरते एकाकी. तर चक्रवाक म्हणून जो पक्षी असतो ते आदर्श प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. ते एक चक्रवाक मेला तर दुसरा चक्रवाक दुसरी कुठली मादी करत नाही, तो आयुष्यभर एकाकी राहतो.
आणि मग त्यांना विरह इतका सहन होत नाही की रात्री समजा दोन चक्रवाकी शेजारी शेजारी असतात, मध्ये काहीतरी अंधारा येतो किंवा कमळाचं पान येतं आणि त्यांना दिसत नाही आपली पत्नी किंवा आपला जोडीदार, रात्रभर ते विलाप करतात. एवढा सुद्धा शेजारी शेजारी असतात, मध्ये फक्त काहीतरी पडदा येतो किंवा अंधार येतो तरी ते विलाप करतात. म्हणून ज्ञानेश्वर सुद्धा चक्रवाकाचं उदाहरण भक्त आणि भगवंतासाठी वापरतात. तर चक्रवाकाप्रमाणे जणू ती एकाकी असेल आणि मग ती कशी आहे तर शिशिराचा आघात असून एखादी कमलेने, कमळाची कळी शिशिराच्या कडक थंडीमध्ये जशी होईल तशी माझ्या विरहामध्ये ती आहे. आणि मग तिचे डोळे सुजलेले असतील, सारखं रडून रडून तिचे डोळे सुजले, निश्वास टाकून टाकून हुंकारे देऊन देऊन तिचे ओठ करपलेले आहेत आणि मग अशी तळहातावरती डोकं ठेवून ती रडत असेल अशी तुला ती दिसेल. आणि मग ती काय करत असेल याचं अजून एक उदाहरण कालिदासाने खूप छान दिलंय. बाकी सगळे कवी आपल्या पत्नीसाठी चंद्राचं उदाहरण देतात, चौधवी का चांद, पौर्णिमेचे चंद्र. कालिदास इथे सुद्धा उदाहरण देतात, तनुमात्र शेषकला इव, माझी पत्नी कशी आहे चतुर्दशीच्या चंद्राप्रमाणे. अमावास्येच्या आदल्या दिवशी चतुर्दशीची पोर कोणीच पाहिलेली नसते, ती पोर अगदी सकाळी अगदी थोडीशी तिच्यावर दिसते, शेवटची एक कला आहे, ती गेले की अमावास्या. तशी माझी पत्नी चंद्र आहे, चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे, पण विरहामुळे चतुर्दशीच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्दशीच्या चंद्रापोरीकडे बारीक झालीये आणि तू जर आता निरोप दिले तर अमावस्या तिचा अंतच होणार आहे. एवढं सगळं कालिदास सांगतो. आणि मग ती काय करत असेल तिथे तर तो असं मनामध्ये इमॅजिन करतो, कदाचित देवपूजा ती करीत असेल किंवा मग असं होत असेल की महिनेमध्ये जी पिंजऱ्यामध्ये जी मैना आहे तिला ती तिच्याशी बोलत असेल की माझ्यासारखी तू पण त्यांची लाडकी होतीस ना, तुला आठवतात का ते, असं म्हणून तिची संवाद ती करत असेल. किंवा मग मांडीवर वीणा घेऊन ती वीणा वादन करत असेल मलिन वस्त्र नेसून आणि माझं नाव येईल अशी गाणं ती गात असेल, तिच्यात सारखं सारखं माझं नाव येईल, पण ते गाताना हुंदका गाठला जातोय, अश्रू येतात ते, त्यामुळे तुला विस्मरण होतोय अरे काय गात होतो आपण. ती पुन्हा पुन्हा तेच तेच गाणं गात असेल. किंवा उंबरठ्यावरती एक एक फुल ठेवून दिवस मोजत असेल की 8 महिने झाले, 9 महिने झाले, इतके दिवस झाले असं ती करत असेल. किंवा मग माझ्या सहवासाचे चित्र ती काढत असेल, असं काहीतरी ती करत असेल. अशी करणारी माझी पत्नी तुला तिथे नक्की दिसेल, हे सगळं काहीतरी करत असणारी. आणि मग अशा पुढच्या सगळ्या वर्णनामध्ये तर किती कशी असेल, ती कुशांगी झालेली आहे, चंद्राच्या कोरीप्रमाणे ती दिसते आहे, उष्णवास डाळून डाळून ती विरहामध्ये व्याकुळ झालेली आहे. आणि मग चंद्राच्या किरण आल्यावर तिला तो चंद्राचा किरण सुद्धा त्रासदायक वाटत आहे. आणि मग ते वियोगामध्ये तिने केश जे आहे ते मोकळे सोडलेले आहेत आणि मग ते तेला वाचून रख्ख बटा त्या तेल तिने लावलेले नाही, कारण ती क्रोशित भरतुक आहे, तिचा नवरा बाहेर गावी आहे, तिने शृंगार करायचा नाहीये, त्यामुळे तिच्या केसांच्या बटा झाल्या आहेत, नख वाढली आहेत, ते असे सावरून सावरून चेहऱ्याला जखमा झालेल्या आहेत, अत्यंत कृश झालेले, डोळे सुजलेत आणि मग ओठ असे लालसर झालेले आहेत, अशी ती दिसेल. ही सगळी वर्णनं कालिदास आपण अगदी करुण रसाचा परिपोष इथे झालेला वेगवेगळ्या कडव्यांमध्ये दिसतो. आणि मग तू येता परी जवळ सखीच्या डावा डोळा किंचित लवेल, ती अशी पडलेली आहे विरहामध्ये, तुझं हे पण ती डावा डोळा किंचित उघडेल, सळसळता मासळ जळामध्ये नीलकमल जणू व्हावे विचलित, की जणू एखाद्या मासळीच्या मुळे नीलकमल किंचित असं हलावं तशी ती किंचित ती हले आणि मग आता तिला तू माझा निरोप दे, असं तिथपर्यंत तू पोहोचशील. हा सगळं वर्णन कालिदासाने केलेलं आहे. म्हणजे आपल्याला दिसतं की सगळ्या रसांचा परिपोष इथे झालेला दिसतोय. आणि मग ती जर झोपली असेल तर तिला जागवू नको बरं का, हे पण तिला सांगतो, म्हणजे भस्कन जाऊन निरोप दे असं नाही. ती जर माझ्या विरहामध्ये झोपली असेल तिला जागवू नको, कारण कदाचित ती स्वप्नात माझंच चिंतन ती करत असेल, त्या आमच्या स्वप्नामधल्या मिलनामध्ये बाधा येईल, म्हणून तिला तू जागा करू नकोस, तोपर्यंत तू थांब, किंचित वेळ थांब. पण खूप वेळ जर ती मात्र नाही झाली तर मात्र तिला उठव. पण कसं उठव, जागव सखीला जलकड मिसळून शीतल झालेल्या झुळकांनी, की जाईच्या फुलांना जसं तू हलकासा शिडकावा आपण देतो तसं हलकासा तुषारांचं तू तिला शिडकावा करून उठव. आणि मग ती जेव्हा जागी होईल तेव्हा मग तिला तो माझा निरोप दे. तर सगळ्यात पहिले तुझी ओळख सांग की तू कोण आहेस. तर मी आहे मेघ. कुठला मेघ? तर क्रोशित भर्तुका ज्या स्त्रिया असतात ज्यांनी केस मोकळे सोडलेले, तर मी आल्यानंतर त्यांचे पती त्यांचे केस बांधणार आहेत, असा जो मी आहे तो मेघ तिथे आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदयधर्मी संदेशा, तुझ्या पतीचा आलो धामी, की तुझ्या पतीचा मी मित्र आहे, त्याचा एक संदेश घेऊन मी आलेलो आहे. आणि मग हे ऐकून ती एकदम जागी होईल, जसं त्या अशोक वाटिकेमधली ती म्लान झालेली जानकी हनुमंताला पाहून जागी झालेली होती किंवा एकदम प्रसन्न झाली, तशी ती माझी सखी किती विरहात असली तरी हे ऐकून ती होईल. कारण प्रिय भेटीपेक्षा त्याचा कुशल ऐकणं हेच जास्त विरहाचं महत्वपूर्ण असतं. म्हणजे कुठे दूर देशी कोणतरी गेलेलं आहे, तो येण्यात जेवढा आनंद नसतो तर तिकडून त्याचा फोन कॉल येण्यात आनंद असतो, तसं ते आहे. आणि मग एवढं तू करशील ना रे, असं तू त्याला सांगतो. आणि मग काय निरोप द्यावा हे पण तो सांगतो, की याच्यामध्ये याला विरह विनोदन असं शास्त्रामध्ये म्हटलं
सांगितलेलं आहे की तिला सांग की मी रामगिरी पर्वतावर कुशल आहे, कसा बसा मी जगतो आहे, जिवंत आहे अजून तुझ्या विरहामध्ये. आणि मग मला काय होतंय मला भास होतात ते त्या रामगिरी पर्वतावर एखादी वेल हल्ली की मला वाटतं तुझी वेणी हलते की काय, किंवा एखादा हरिण जर तिथून पळत गेलं त्याच्या डोळ्यात मला तू दिसतेस, किंवा जे नदींवर जे तरंग येतात त्याच्यात मला तुझे मित्र कटाक्ष दिसतात. आणि मग मला सारखी तुझी आठवण येते. आणि मग महत्प्रसाद मला तुझी आठवण आल्यामुळे तुझी आठवण काढण्यासाठी स्वप्नामध्ये तू दिसावीस म्हणून मी असे हात असे ठेवून झोपतो, तर ते दव येऊन मला उठवतात, त्यामुळे सुद्धा आपलं मिलन होत नाही. आणि मग मी काय करतो तर रुसलेल्या तुझा दगडावर चित्र काढतो गेरूने, आणि मग त्याच्याकडे बघत बसतो, त्याच्याशी मी नतमस्तक होतो, तुझ्या चित्रापुढे मी डोकं टेकवतो, पण मला तू चित्र पण बघता येत नाही, कारण त्या अश्रुधारांनी मला तुझं चित्रच दिसत नाही. आणि मग जे हिमालयातनं जो उत्तर दिशेकडनं वारा येतो, तर मला असं वाटतं की तो वारा तुझ्या शरीराला स्पर्शून आलाय, आणि मग म्हणून तो आनंद घेण्यासाठी मी त्या वाऱ्याला सामोरे जातो. आणि असे खूप श्लोक आहेत, आणि यातनं त्या मेघाची विरह वेदना कालिदासाने मांडली आहे, आणि अत्यंत उत्कटती आहे. आता हे सगळं खरं ते पहिल्या श्लोकात टाकू शकले असते म्हणजे असा तो आहे, तिथे फक्त गरे कळातून स्वर्ण कंकळास म्हणून ते काव्य पुढे जातं. आणि फ्लॅशबॅक मध्ये हे सगळं सांगितलंय, म्हणजे त्या काव्याला गती मिळाल्यानंतर जेव्हा करुण रस येतोय तिथे आपण जसं ती त्यांच्या विरहामध्ये त्यांची पत्नी आहे तसंच आता हे आहे. आणि किती सुंदर वर्णन आहे की तो नवरा स्वतःच्या बायकोचं चित्र काढतोय, म्हणजे नतमस्तक होतोय की तू प्रेमाची माझी देवता आहेस असं समजून तो करतोय. इतकं उत्कट प्रेम त्याच्या पत्नीवर आहे. आणि मग हे सगळं वर्णनाला विरोह विनोदन असं संस्कृत साहित्यात म्हटलं जातं. आणि मग हे जरी असलं तरीही इथे कुठेही त्या विरहामध्ये असं विवेक घडलेला नाहीये. म्हणजे आजकालच्या मूव्हीज मध्ये कसं असतं की तू किसी और की नहीं हुई तो मेरी नव्ही तो किसी और की नहीं हो सकती, असं नाहीये. त्याच्यावर ऍसिड अटॅक नाही होते, किंवा असंही नाही होत की जसं दुनियावाले हमें ताकद वगैरे वगैरे जे असतं की काय त्या कुबेराला मला शिक्षा द्यायची होती, चांगलं आपलं चालू होतं वगैरे, त्या कुबेराला कुठेही शिव्या दिलेल्या नाहीयेत. त्यांनी तो यक्ष जो आहे तो कामी आहे, विरहात दग्ध आहे, तरी तो विवेकी आहे. त्याचा विवेक कुठल्याही क्षणासाठी ढळत नाही. उलट तो असं म्हणतो की विचार करतो किती स्वतःशी, मग मला असं मग मी धीरही देतो, तूही न व्हावे कातरधरी, तुझं कल्याणी ऐक सांगतो की माझ्याशीच मी विचार करतोय, आणि ही कल्याणी हे माझ्या प्रिय पत्नी तू सुद्धा विचार कर की हे सुख आणि दुःख चालूच असतं आयुष्यामध्ये. ते रहाट गाडगं जसं असतं, एकदा सुख येतं दुःख येतं, तसं आपल्या सुखानंतर दुःख आलेलं आहे. आणि कोणाला दोष देऊ नका, दैवाला दोष देऊ नये, आपलंच आपण हे भोगावं. आणि मग सरेल माझा शाप जागतील सागरी जागतील, जे नारायण कार्तिक एकादशीला जेव्हा नारायण जागतील तेव्हा शाप संपणार आहे. तोपर्यंत 4च महिने उरलेत, कसे बसे आपण आता घालवूया. हे 8 महिने आपण काढलेत की नाही, आता शेवटचे हे 4 महिने आपण काढूया. नंतर विरहे तीव्र जाहल्या मनोरथांची करू परिपूर्ती, भृग भोग या लक्क चांदण्यांमध्ये शारदाने सुंदर राहते. या वर्षभराचा जो काही विरह आहे तो भेटल्यानंतर आपण परत एकदा एकमेकांचं मिलन आपलं होईल, तर तेव्हा नक्कीच आपण सगळ्यांची परिपूर्ती करूया, असं तो पॉझिटिव्ह तिथे आणतोय. कुठेही त्या कुबेराला शिव्या नाहीयेत, माझ्याच बाबतीत काय झालं, काय मी घोडं मारलो होतं, असं काहीही नाहीये. त्यामुळे एक पॉझिटिव्ह नोट इथे येते. प्रश्न असा पडतो की हे सगळं ती कशाला ऐकून घेईल, ती कशावर माझ्या नवऱ्यानेच पाठवलेलं दूत आहे. तर जसं रामाने ती मुद्रिका दिली होती की ही मुद्रिका पाहून तिला विश्वास बसेल की मी तुला पाठवलेलं आहे, तसं मेघाला तो काय देतो, तो मेघाला एक आठवण देतो की आमच्या एकांतामधली एक आठवण तुला मी सांगतो, ती तिला सांगितल्यावर तिला नक्की विश्वास बसेल. कारण त्यावेळी फक्त आम्ही दोघं होतो. तर काय झालं, एकदा आम्ही रात्री झोपलो असताना माझी पत्नी एकदम खडबडून जागी झाली, हमसून हमसून रडायला लागली. ती विचारलं काय झालं काय झालं काय झालं, तर म्हणजे स्वप्न मला पडलं आणि स्वप्नात तू दुसऱ्या स्त्री सोबत होतास म्हणून मला राग आला. तर स्मरते का तुझं निद्रित हो तिचा हात तुझा मग कंठी वेडून, अवशित जागी झाली सखये रडताना तू स्पुंदन स्पुंदन, जरा लाजमी बोललीस मग पुन्हा पुन्हा मी कारण पुसता, शठा पाहिले तुला मी सवती संगे कोण्या रमता. अरे लबाड माणसा, कुठल्या सवती सोबत कुठे होतात स्वप्नात, म्हणून ती प्रत्यक्षात रडायला लागली. एवढं मी उत्कट प्रेम आहे. तर ही आठवण सांगितल्यावर मात्र तिला नक्की कळेल की ती माझ्या पतीकडनं आलेला आहे. आणि लोक म्हणतात की विरहामध्ये प्रेम तुटतं, पण मी तर म्हणेन की विरहामध्ये प्रेम अधिक वाढतं, असं तू तिला सांग. आणि मग तिला का आश्वासन देऊन परतून ये, हे तिला निरोप सांग की सुखरूप आहे, 4 महिने संपणार आहेत आणि 4 महिन्यानंतर आपण भेटणार आहोत, असं आश्वासन दिल्यानंतर हिमालयाच्या शिखरावरतून वेगे सखया येईल परतून, कुशल वचन तियेच ऐकता, तिचं ते कुशल वचन तू मला सांग की ती पण सुखरूप आहे. आणि पहाटे कुंदस फुलाला जो गारवा मिळाला तो जसा ताजा तवाना होतो तसा मग तू होशील. ते परतून हे अत्यंत विशेषत्व आणि महत्वाचं आहे. तो मेघ तिथून गेला तरी चालला असता, पण माघारी मान्सून ते ढग परत येतात, कारण बंगालच्या उपसागरात त्यांना स्ट्रीम मिळते, तर मेघ पुन्हा माघारी मान्सूनचा ऑक्टोबरमध्ये पाऊस पडतो. हे कदाचित सत्य कालिदासाला माहिती असावं. आणि मग हे करशील ना रे तू, एवढं सगळं सांगितलंय, तो मेघ काही बोलत नाही, करशील ना रे तू
तू जरी मूक असलास, काही संमती देत नसलास, तरी सुद्धा यात तुझा होकार आहे असं मी समजतो. आता इथे खरं तर असं कुठला तरी मराठीतला किंवा बॉलिवूडचा डायरेक्टर असला तर मेघाला पण डायलॉग दिला असता, पण कालिदासाचं करत नाही. कारण सुरुवातीला कन्सेप्ट मांडली की तो अमूर्त आहे, आता त्याला डायलॉग देता येत नाही, कुठं गप्प आहे, तर मग आपण समजून घ्यायचं की हा तुझा होकारच आहे. गप्प म्हणजे मौनम संमती लक्षणम, तर तू गप्प आहे, होकार आहे. कारण तो चातक पक्षी जो आहे तो तरी कुठे तुझ्याकडे मागितला तो हो तुला मी पाणी देतो असं म्हणतो, तू मुकपणे देतोस की नाही, तसं मी पण मागणी करतोय. तू गप्प आहेस म्हणजे हो तू होकार दिला आहे असं मी अझ्युम करतो. असं तुम्ही माझं कार्य कर, कारण कृतीने प्रियजन तृप्त करावे हीच सुजण्याची रीत नसेल का, की बोलण्यापेक्षा वागणुकीतनंच लोकांचं तोषण करावं, पोषण करावं, अशी मोठी माणसांची पद्धत आहे. तू मोठा आहेस की नाही, पुष्करावर्तनाच्या वर्षातला आहेस की नाही, त्यामुळे तुझा होकार आहे असं मी अझ्युम करतो. आणि मग ते शेवटचं वाक्य येतं की कळते मजला अनुचित आहे करणे मी तुझं अशी याचना, स्नेहशील तू करू नये पण पुरविले मम खचित कामना, की तू खूप मोठा मी खूप लहान, तरी ही याचना करणं मला पटत नाही, पण तू हे करशील असं मला मान्य आहे. आणि मग यानंतर काय होईल तर जलभाराने लवलेला तो इष्ट असा तर मार्ग धरावा, विद्युत सखीचा विरह घनारे माझ्या सम तुझं क्षणहीन व्हावा. मग तुझ्या मार्गात तू जायला मोकळा आहे. आणि मी तुला काय देऊ शकतो तर मी आशीर्वाद तुला नक्की देतो की जसं माझा आणि माझ्या पत्नीचा विरह झाला, तशी तुझी पत्नी जी विद्युल्लता आहे, वीज आहे, तिचा आणि तुझा क्षण मात्र सुद्धा वियोग होऊ नये असा मी तुला आशीर्वाद देतो. आणि ते मेघदूत संपतं. म्हणजे कुठे थांबावं हे कालिदासांना कळतंय की सिरियल मध्ये पाणी घालून घालून चालल्याचे 4-4 वर्ष सिरियल चालल्याच असं होत नाही. इथे मेघदूत संपलं बिंदू. आणि मग तुम्ही विचार करा काय करायचंय, तो सगळा करायचा म्हणजे कसं सुरुवात करावी, की नमनालाच घडाभर तेल ओतलेलं नाहीये, 2 वाक्यात मेघाची कथा सांगून डायरेक्टली असं सांगितलंय. आणि मग हळूहळू ती निसर्ग वर्णन येतात आणि मग निसर्गातनं वेगवेगळा येताना आपण उज्जैनीत जातो, एकदम भव्य वातावरणात जातो आणि एकदम करुण रस सुरू होतोय की तिथली ती त्याची प्रिय पत्नी वगैरे वगैरे याचं सगळं. आणि मग करुण रसात आपण अगदी रडतोय की काय असं वाटतं ना, पॉझिटिव्ह नोट येते की सराईल हे सगळं अमुक सगळं. आणि असं असताना की ऍबस्ट्रॅक्ट नोटवर जाऊन मेघदूत थांबतं. आता तुम्ही तुमचा विचार करायला मोकळा. तर हे कालिदासाचे विशेष की कुठे सुरुवात करावी, काय सांगावं काय सांगू नये, आणि मुख्य म्हणजे कुठे थांबावं हे त्यांना व्यवस्थित कळलेलं आहे. हे 500 श्लोकांचं काव्य करू शकले असते, 111 श्लोकांमध्ये त्यांनी ते आटोपलेलं आहे. आणि मग आपल्याला आपलं जबाबदारी वाढते की हे काव्य नक्की काय आहे. मग असं वाटेल की साहित्यिकदृष्ट्या पाहिलं तर जगातलं सगळ्यात उत्कृष्ट संस्कृत काव्य आहे असं कोणाला वाटू शकतं, आहेच खरं ते. पण जर मी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं, सायंटिफिक दृष्टीने, तर ते भारतीय मान्सूनचं डॉक्युमेंटेशन आहे. मान्सून भारतात कसा कसा पसरत जातो. तर मागच्या या वर्षी मी एक मेघदूत मान्सून वॉक ठेवला होता आणि त्यात चर्चा अशी झाली की कालिदासाने प्रत्येक ठिकाणचा पहिला पाऊस अनुभवलाय. म्हणजे त्यांनी 1 वर्ष रामगिरीवरचा पहिला पाऊस अनुभवलाय, 1 वर्ष दशाण देशातला अनुभवलाय, 1 वर्ष कुरुक्षेत्रावरचा अनुभवलाय, असे 15-20 वर्ष सगळ्या ठिकाणचा मान्सून पहिला अनुभवल्यानंतर जो अनुभव आला ते मेघदूत आहे. कारण तो मान्सूनचा मार्ग असा जातोय, जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत ते येताना आपल्याला दिसतात. ते पहिल्या पावसात काय निसर्गात बदल घडतात, कुठली पक्षी असतात, कुठली पानं असतात, इतकं डिटेलिंग वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे भारतीय मान्सूनचं डॉक्युमेंटेशन आहे असं आपण म्हणू शकतो. जर एखादा सिनेमॅटोग्राफर असेल त्याला काय वाटेल ते एरियल व्ह्यूज आहेत की असे वरतून आहे, आणि जेव्हा मेघ खाली येतो तेव्हा लिटरली तो असा येतो आणि वाईल्ड अँगल असा आपल्याला दिसतोय. तर एखाद्या दिग्दर्शकाने कॅमेराने घेऊन जसं करावं तसं ते वेगळं दृश्याचं चित्रपट आहे असं दिसतं. भावनिक दृष्ट्या विचार केला तर ते प्रेम काव्य आहे. पहिल्या पावसात प्रत्येक स्त्रीमध्ये होणारे बदल त्यांनी खूप चपखाईने टाकलेले आहेत. मग त्या काय काय करतात, म्हणजे फक्त यक्षाचीच पत्नी असं नाही, तर ज्या क्रोशित भर्तुका ज्या आहेत की ज्यांचे नवरे युद्धासाठी व्यापारासाठी गेले आहेत त्या तुझ्याकडे बघतील, आनंदित होतील, कारण तू आला म्हणजे नवरे परत येणार आहेत. ज्या विप्र ज्या साधन लधिका आहेत की ज्यांचे नवरे जरा कामासाठी म्हणून बाहेर गेलेत, बाजारात गेलेत, त्या घरी शृंगार करता आहेत, त्यांना पण आनंद होईल कारण घराच्या वरती ढग दिसला की नवरे पटकन घरी येतील म्हणून ते शृंगार करतायत. आणि मग त्यांच्या त्या धुपात, वेणीच्या धुपाला तू पुष्ट होशील म्हणजे तिथे थांबतो असं दिसतंय. ज्या प्रोषित ज्या अभिसारिका आहेत त्या तुला घाबरतील, पण तू फक्त दाटून आलास तर आनंद होईल. पण ज्या मानखंडिता आहेत की ज्यांचे प्रियकर आलेच नाही भेटायला, का कारण तू बदाबदा पडलास, मुसळधार पाऊस आलास म्हणून त्यांचे प्रियकर येऊ शकले नाही, त्या तुझ्या कोपलेल्या आहेत. कारण तुझ्यामुळे त्यांचे प्रियकर आले नाहीत, तर त्या अजिबात थांबू नकोस, त्या तुझ्यावर चिडतील. तर प्रत्येक स्त्रीसाठीचा पाऊस कसा कसा आहे त्या ठिकाणप्रमाणे वर्णन येतं. आणि मग जर आपण जॉग्राफिकली जर पाहिलं तर विंध्य ते हिमालय हे ट्रॅव्हल लॉग आहे की विंध्यापासून हिमालयापर्यंत जाताना काय काय लागलं याचा एक ट्रॅव्हलिंग लॉग आहे असं आपल्याला दिसतं. आणि जर आपण बायोलॉजिकली किंवा जीवशास्त्र दृष्टीने पाहिलं
तर वेगवेगळ्या वनस्पती प्राणी यांचा अभ्यास केलेला आहे असं आपल्याला दिसतं. सायकोलॉजिकली जर आपण याच्याकडे पाहिलं तर आत्मसंवाद तो स्वयंधरी आहे की तो मेघ यक्ष जो कोणीतरी असेल तर तो स्वतःशी संवाद करत करत स्वतःलाच धीर देतोय, त्याचाच मनाचा संवाद तो मेघ रूपाने दिसतोय. एखाद्याला कन्व्हिन्स कसं करावं, त्याच्याकडे काम कसं करून घ्यावं अशी सायकोलॉजिकल डेफिनेशन पण दिसेल. आणि आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर जीवाचा मोक्ष मार्ग आहे की त्या स्वस्थानावर मी पदच्युत झालो होतो. वैकुंठ असेल, कैलास असेल, ते माझ्या मूळ स्थानापासून पदच्युत या जीवात आलो, या मायेमुळे मी या लोकात आलेलो आहे. आता माझं स्थान ते आहे की मोक्ष मला प्राप्त करायचा आहे. आणि मग जसा हा ढग मार्ग दाखवतोय तसा माझा मार्ग माझा गुरु असू शकतो, त्याच्या अनुसरून मी त्या मूळ स्थानापर्यंत पोहोचेल. असं प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव काहीतरी येऊ शकेल. आणि मग मेघदूत आपल्याला काय देतं, तर मेघदूत आपल्याला एक गोष्टी आपल्याला देतं की काव्य का अनुभवायचं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम ही भावना उत्कटतेने कशी अनुभवावी हे मेघदूतातून आपल्याला कळतं. आणि विरह म्हणजे हल्ली आपल्याला विरह जाणवत नाही. आपल्याकडे मोबाईल असतात, अगदी प्रिय व्यक्ती अमेरिकेत जरी गेली ती व्हिडिओ कॉल करते तर आपल्याला विरह काय असतं हेच कळत नाही. हल्लीच्या बॉलिवूड मूवीज मध्ये तर विरहाचे गीतच येत नाही, जुदाई वगैरे असं काहीच येत नाही. मेरे पिया गे रंगून वहां से किया है टेलिफोन असं काही होत नाही. पण विरहच आपल्याला जाणवत नाही. साधा आपण चॅटिंग मध्ये असतो, सतत कनेक्शन मध्ये असतो, पण विरह ही भावना काय असते हेच आपल्याला जाणवत नाही. मुख्य म्हणजे प्रेम की किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रेम आहे की माझी पत्नी झोपलीये, तिला असं नको जाऊ, तिला असं नको बघू. त्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते प्रेम आपल्याला दिसतंय, ती उत्कट प्रेमाची भावना आपल्याला दिसते. निसर्ग म्हणजे बाहेर पाऊस पडलाय तर आपण त्या विंडीवर पाऊस पडतोय का, पण खिडकीला आपण पडदे लावलेले असतात, घरात एसी मध्ये असतो. बाहेर वसंत आलाय का शरद आलाय का पावसाळा आलाय कळतच नाही. ते आपल्याला ऍप सांगतं की हा पाऊस पडतोय, मग आपण बाहेर बघतो पाऊस पडतोय. तर पहिल्या पावसात निसर्गात काय बदल होत आहेत ते किती बारकाईने टिपलेत, त्यासाठी निसर्गात जायला पाहिजे, ते ऑब्झर्वेशन करायला पाहिजे हे आपल्याला कळते. भावना कशा पोचवाव्यात हे आपल्याला कळते. म्हणजे पूर्वी तरी माणसं एकमेकांशी बोलायची, आता त्या टेक्स्ट करतात, त्याच्यात पण स्माइली द्यावी लागते. म्हणजे हे जे वाक्य मी टाकलेलं आहे रागाने म्हटलंय का प्रेमाने म्हटलंय का चिडून म्हटलंय, तर जिभा वगैरे करण्याला स्माइली द्याव्या लागतात. त्याशिवाय कळतच नाही की काय वाक्य. तर भावना कशा पोचवायच्या, तर शब्दातल्या भावनांना पण स्माइली द्याव्या लागतात. तर उत्कटतेने मला हे असं म्हणायचं आहे, अशी अशी माझी भावना आहे हे मेघदूत आपल्याला सांगतात की भावना अशा पोचवायच्या असतात. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिरुची काय असावी की कशाला एक हे म्हणावं. कारण असं होतं की संध्याकाळी 6 पासून रात्री 11 पर्यंत जे सिरियल लागतात त्या सगळ्या सिरियलने आपली अभिरुची पातळी अशी जमिनीमध्ये धोकली आहे. म्हणजे काय असतं त्या सिरियलमध्ये, तर पातळी यंत्री बायका, घरातल्या बायका किचन पॉलिटिक्स मध्ये दुधामध्ये विष चालवतात. त्यातले सगळे पुरुष असतात ते कुठले पराक्रम न गाजवत फक्त कुर्ता घालून असे उभे राहतात. म्हणजे काहीच त्याच्यामध्ये नसतं. ही आपली अभिरुची आहे सकाळी 7 पासून 7 पर्यंत. तर मेघदूत आपल्याला हे सांगतं कालिदास की अभिरुची ही असावी, हे हा दर्जा असावा की ही तुमची करमणुकीची आत्मरंजनाची साधनं असावीत, ही नाही. हे आपल्याला मेघदूत आपल्याला सांगतं. छोट्या छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य आस्वाद घ्यायला सांगतं की झाडाला आज फूल आलेलं आहे किंवा एक पक्षी कुठला तरी दिसतोय, आज चिमणीचं मी चिवचिव ऐकली. तर आपण विसरलोय. आपण सकाळी काय करतो की उठल्या उठल्या मोबाईल बघतो, व्हॉट्सअप चेक करतो, मोबाईल बघता बघता ब्रश करतो का पटपट आवरतो, गाडीमध्ये बसतो, पार्किंग मधनं गाडी डायरेक्टली येतो त्यामुळे बाहेर कुठला धुतोय कळतच नाही, गाडीमधनं ऑफिसला जातो, ऑफिसच्या पार्किंग मधनं थेट लिफ्ट मधनं ऑफिसमध्ये जातो, एसी मध्ये बसतो, परत येतो. ऋतू कुठले बाहेर तेच आपल्याला कधी कळत नाही, कुठलं फुल उमललं हे आपल्याला कळत नाही. तर मेघदूत आपल्याला हे सुचवतं की कालिदास आपल्याला हे सुचवतं की जीवन जगताना आयुष्यातले छोटे छोटे क्षण एन्जॉय करा, तर तुमचं आयुष्य मेघदूत बनेल, तर तो प्रवास होईल. जसं विद्यापीठ हिमाचला प्रवास त्या छोट्या छोट्या निसर्ग वर्णनांमुळे मेघदूत झालाय, तसं तुमचं जे लाईफ किंवा आयुष्य आहे हे जर असं केलं तर त्याला जीवन म्हणता येईल. हे छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेण्यासाठी मेघदूत आपल्याला प्रवृत्त करतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा हा व्ह्यू, वरचा जो विहंगम व्ह्यू तो कालिदास आपल्याला देतो की ते प्रेम असतं म्हणून त्या भावना कशा असतात ते आपल्याला शिकवतं. ज्याच्या त्याचं मेघ त्याचं त्याचं मेघदूत, तर आपण यातनं असं काहीतरी घ्यावं की ज्या दृष्टीने आपल्याला हे मेघदूत कळू शकेल. म्हणून दरवर्षी आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदासाचं स्मरण करायचं असतं. पण ते स्मरण म्हणजे फक्त त्याच्या फोटोला हार घातले आणि असं काहीतरी दंतकथाच परत परत उघडलं असं नाही, तर कालिदास हे सगळं आपल्याला शिकवतो. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गंतव्याते वसती अलिका, ते निजरूप काय आहे, मग तुम्ही द्वैत माना अद्वैत माना किंवा जे काही माना, ते निजरूप सतत आठवण ठेवणं. आणि ते आठवण ठेवत असताना जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करणं, हे करत असताना आपण संपन्न जगा, म्हणजे आपली संस्कृती कुठेही असं सांगितलं नाही की असं गरिबासारखं जगा वगैरे वगैरे असं नाहीये. तो अगदी धनसंपन्न यक्ष आहे की त्याच्या घरात सोन्याच्या पायऱ्या आणि रुपयाच्या विहिरी आहेत, तरीही तो भक्ती मार्गात आहे, तो देवाची भक्ती करतो. ते यक्ष असल्यामुळे असं नाही की उच्छृंखल नाही आहेत, त्यांचे एकनिष्ठते आहेत. ती जी कामीजनांची जी अलका नगरी आहे तिच्या बाहेर कोण बसले, तर महादेव हिमालयात बसलेत. आणि महादेव कोण आहेत, तर ज्यांनी देह आसक्तीरूपी कामाचं दहन करून त्याला आनंद केलंय, त्याला उत्कट प्रेमाचं रूप दिलंय, ते महादेवाचं लक्ष त्या अलका नगरीवर आहे. त्यामुळे तेन त्यक्तेन भुंजिता मा हृद हा जो उपनिषदांचा मंत्र आहे की जीवनाचे सगळे उपभोग घ्या
पण मनामध्ये वैराग्य शिल्प ठेवा, मनामध्ये आत्मज्ञान ठेवा, हा उद्देश आपल्याला कालिदासाच्या साहित्यामध्ये वारंवार दिसतो आणि त्याचंच हे प्रतीक आहे मेघदूत. त्यामुळे खरं तर जरी आषाढ संपत आलेला असला आणि दरवर्षी सुद्धा याच्यात होऊ शकतं, जसं गोसाई तुलसीदास म्हणतात की कुणी कुणी कितने सुने सुनाई हिय की प्यास बुझत न बुझाई, तसं हे खरं तर मेघदूत आहे. किती वेळेस वाचावं, प्रत्येकाला काहीतरी वेगळं गमेल. तर कदाचित या निमित्ताने एक छोटासा प्रयत्न होता मेघदूत सांगण्याचा. सगळे 111 श्लोक आपण घेतले नाही, छोटे छोटे घेतले, पण या निमित्ताने कदाचित घरी गेल्यानंतर तुमच्यापैकी कोणाला आपला स्वतःचा एक मेघ सापडेल, मेघदूत सापडेल आणि आपल्या जीवनाचा मेघदूत सारखा प्रवास होईल. याच शुभेच्छा देऊन आपण थांबूया. धन्यवाद. शेक्सपियरचं कौतुक करतात लोक सगळे की सगळ्या त्या ट्रॅजेडी, कॉमेडी, ट्रॅजिकॉमेडी, मेलोड्रामा सगळ्याचे पॅरामीटर्स, पण हे कसं बसतं? नक्कीच, म्हणजे संस्कृत साहित्यातून अर्थकवी, रसकवी, लेखकवीचे प्रकार आहेत आणि त्यात वेगवेगळे जण आहेत. हा एकमेव साहित्यकार ह्या सगळ्या प्रकारांना पुरून उरतो. जे जे सांगितलं सगळं त्याच्या साहित्यात आहे. हे सांगितलं हे आहे, हे सांगितलं हे आहे. त्यामुळे म्हटलं की त्याच्यासारखा कुठलं कोणीच नाही. त्या करंगळीवर ते तसंच नाव आलेलं आहे. हे प्रश्न असतील तर आपण नक्कीच घेऊ शकतो. मित्रांनो, महाकवी कालिदासांना महाकवी म्हटलं जातं. ते का म्हटलं जातं तर त्यांच्या त्या विविध काव्यातून आपल्याला स्पष्ट होतं त्यांची कल्पक बुद्धिमत्ता, त्यांची कल्पकता याची आपल्याला त्यांच्या काव्यातून प्रचिती येते. म्हणून त्यांना महाकवी म्हटलं जातं. आज श्री विनय जोशी यांनी अत्यंत प्रभावशाली असं भाषण केलेलं आहे. त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. मी डॉक्टर शिवदे सरांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. खरोखर आजच्या वक्त्यांचं कौतुक करण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाही. आजपर्यंत व्याख्यानं अनेक ऐकली आहेत, परंतु इतकं व्यासंगपूर्ण, इतकं विद्वत्तापूर्ण आणि इतक्या ओघवती शैलीमध्ये दिलेले हे व्याख्यान मी प्रथमच ऐकतोय. आणि आपल्या नाशिक शहरामध्ये अशी विद्वत रत्न तिथे विद्यमान आहेत याचा खरोखर मला खूप अभिमान वाटतो. विशेष म्हणजे संस्कृत हा आजच्या व्याख्यानांचा विषय नाही. आजचे व्याख्याते हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामधले आहेत, परंतु बुद्धिमत्ता तीव्र असली तर कुठल्याही शास्त्रामध्ये अवगाहन करून त्यात प्रावीण्य संपादन करता येतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे. खरोखर सरस्वतीचा त्यांच्यावर वरदहस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्याशिवाय हे अशा प्रकारचं व्याख्यान देणं खरोखर शक्य नाहीये. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे मी माझं आभार प्रदर्शन काही फार लांबवत नाही. कालिदासाची महती काय आहे ते त्यांनीही उलगडून सांगितलेलं आहे आणि त्याविषयी अधिक काही बोलण्यासारखं नाही आहे. म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये जे थोर साहित्यकार होऊन गेले त्यात कालिदास आहे, शेक्सपियर आहे, गालिब आहे. तर यापैकी हे दोन साहित्यिक आपल्या ह्या भरतखंडामध्ये होऊन गेले, कालिदास आणि गालिब.
खरोखर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. कालिदासाच्या एकेका कृतीचं जर वर्णन करत बसलं आणि त्यातले बारकावे शोधत बसलं तर त्याला खरोखर काही अंत नाही आहे. उपमा कालिदासाची असं त्यांनी सांगितलेलंच आहे. साहित्यकार म्हणून कालिदास जितका थोर होता तितकंच त्याचं सामाजिक निरीक्षण देखील अत्यंत सूक्ष्म होतं. आपण जर अगदी शाकुंतलातले जर प्रवेश पाहिले तर शाकुंतलामध्ये सर्व प्रकारच्या पात्रांचं वर्णन आहे. अगदी राजा राजवाड्यांचं वर्णन आहे, मुनींचं वर्णन आहे, त्याचप्रमाणे चोर आणि पोलीस यांचंही वर्णन आहे. म्हणजे जेव्हा त्या कोळ्याला ती अंगठी सापडते एका माशाच्या पोटामध्ये तेव्हा त्या राजाच्या दरबारामध्ये जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये कालिदासाने प्राकृत भाषेमध्ये आहे. आता संस्कृत नाटकामधली जी साधारण उच्च दर्जाची पात्र असतात राजे रजवाडे म्हणा किंवा अवतारी पुरुष ते संस्कृत बोलतात आणि साधारण नोकर वर्गातली वगैरे जी पात्र असतात ती प्राकृतात बोलतात. तर त्या प्राकृताची छाया म्हणून नंतर मग आपल्या ग्रंथांमध्ये ती नाटकं आपल्याला सादर केली जातात. तर मग तिथले त्या राजाच्या दरबारातले जे रक्षक आहेत आणि तो कोणी जो असतो त्यांच्यामध्ये जो संवाद होतो तो खरोखर म्हणजे आजचे जे पोलीस आहेत आणि आजचे जे चोर आहेत त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं. म्हणजे त्या काळामध्ये देखील समाज जीवन कशा प्रकारचं होतं तर ते रक्षक जे असतात ते त्याला अडवतात त्या कोळ्याला आणि मग त्याला दमदाटी करायला सुरुवात करतात. त्याला शिव्या देतात. अरे गंड भेदक, अरे पाटच्य, अरे गंड भेदक, कथय पुत्र त्वया एतत् राजकीयम अंगुलीयकम समासादितम. म्हणजे अरे चोरा, तुला ही राजघराण्यातली अंगठी कुठून मिळाली? किम शोभनो ब्राह्मण इथे कलित्वा राज्ञा प्रतिग्रहो दत्त. म्हणजे तू काय फार मोठा विद्वान ब्राह्मण आहेस का की तुला राजाने ही बक्षीस दिली? मग तो कळवळून म्हणतो तो कोळी, अहम शक्रावताराभ्यंतरवासी धीवरः. मी शक्र नावाच्या एका घाटावर राहणारा कोळी आहे. मग ते परत त्याला दुप्पट दमदाटी करायला लागतात. किम अस्माभीर पाटच्चर, म्हणजे पाट म्हणजे आपलं कवाड, आपण त्याला एक पॅनेल म्हणतो दरवाजाचं, ते फोडणारा माणूस म्हणजे चोर थोडक्यात. अरे पाटच्चर किम अस्माभीर जातीर पृष्ठा, म्हणजे आम्ही तुला काय जात विचारली होती का, कशाला बडबड करतोयस वगैरे असा हा संवाद मग पुढे चालू राहतो. मग ते त्याच्याबरोबर संगनमत करून घेतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की बरोबर याच्याकडे राजाची अंगठी आहे. मग राजा बक्षीस देईल, त्याच्यातला काही भाग आम्हाला दे, अशा प्रकारे कॉम्प्रोमाइज करून मग त्याला आतमध्ये सोडतात. तर अशा प्रकारचं जे समाज जीवनाचं सूक्ष्म निरीक्षण कालिदासाने केलेलं आहे ते बरोबर अप्रतिम आहे. आता वक्त्यांनी आणखी एक उल्लेख केला की वात्सल्य, कौटुंबिक भावना यांचा उत्कर्ष कालिदासाच्या काव्यामध्ये कसा झालेला दिसतो त्याबद्दल रघुवंशातलं एक छोटंसं उदाहरण आहे की रघुराजा दिलीप राजाच्या मांडीवरती खेळत आहे असं ते वर्णन आहे. आणि वंशस्थ वृत्तातला तो एक श्लोक आहे. तमंगमावोक्ति शरीर योगये सुखैर्विचिन्त्यं मिवामृतं पचि उपांत सम्मीलित लोचनो नृपः चिरात् सुतस्पर्श रसज्ञतां ययो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की रघु राजा दिलीपाच्या मांडीवर खेळत आहे. त्याच्या अंगाचा स्पर्श होऊन जणू काही कोणी आपल्यावर अमृत सिंचन करत आहे अशी त्या राजाला संवेदना होते. आणि त्या तंद्रीमध्ये तो अर्धवट डोळे मिटून घेतो आणि त्या मुलाच्या स्पर्शाचा आनंदाचा उपभोग घेतो. तर असं हे अत्यंत हृदयंगम असं वर्णन कालिदासामध्ये आपल्याला जागजागी आढळतं. मेघदूतामधलं एक उदाहरण द्यायचं झालं तर दुसऱ्या क्रमांकाचा जो श्लोक आहे, तस्मिन् नद्रो कतिचित बला विप्रयुक्तस्य कामी नीत्वा मासान् कर्कवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठ. आता इथे काय वर्णन केलेलं आहे की त्या यक्षाला उपासमारीमुळे किंवा कुशतेमुळे तो इतका बारीक झाला की त्याच्या हातातलं जे सोन्याचं कंकण होतं ते कंकण निसटून जायला लागलं. इतपत सूक्ष्म वर्णन कालिदासामध्ये जागजागी आढळतं. अशी कालिदास ह्या खरोखर म्हणजे अगदी महासागर आहे. आपण जितकी कोण बुडी मारावी तितकी रत्न हाताला लागतील. आज आपल्याकडे वेळ मर्यादित आहे म्हणून मी
इथेच थांबतो आणि पुनश्च आपल्या वक्त्यांचं अभिनंदन करतो. संस्कृतमध्येच एक श्लोक आहे, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन तु मूर्खाणाम जिद्रया कलहेन वा. तर आजचे आपले वक्ते तर धीमान आहेतच, परंतु आपले श्रोते पण धीमान आहेत. म्हणून 1.5 तास त्यांनी हे सगळं व्याख्यान अगदी एकचित्त मनाने श्रवण केलं. कुठेही अगदी टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती, पिनड्रॉप सायलेन्स होता. तर खरोखर आपल्या श्रोत्यांना देखील ते तितकंच आवडलेलं आहे. तर अशा आज आपल्याला ही एक साहित्यिक मोठी मेजवानी मिळाली आहे, त्याबद्दल मी वक्त्यांचे आभार मानतो आणि अध्यक्षांना विनंती करतो की एक छोटीशी भेटवस्तू त्यांना प्रदान करा. धन्यवाद.